हॅलो एव्हरीवन, आवाज येतोय सर्वांना? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर मला ते सांगा. आपल्याला सेशनला सुरुवात करायची आहे. सेकंड सेशन असणार आहे. त्या संदर्भामध्ये टू द पॉइंट्स ओरिएंटेशनच्या माध्यमातून एक्झामला काय काय असणार आहे आणि त्याच्या पद्धतीने आपल्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टीच्या ओरिएंटेशनने तुमच्या एक्झामला काय येऊ शकतं आणि कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे हे आपल्याला आपल्या अभ्यासाची तयारी कशी ठेवली पाहिजे, दिशा आणि दशा हे दोन्ही कशी बदलायची आहे, हे सगळ्या टू द पॉइंट्स असलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. ऑल क्लिअर आहे सगळ्यांना? चलो फास्ट मध्ये लवकर जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. चलो सुनील सर, व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. चलो फास्ट जॉईन व्हा. चलो येस ब्रह्मास्त्र सिरीजच्या असलेल्या सेकंड लेक्चर सिरीज मध्ये आपलं तुमचं सहर्ष स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो. IBPS आणि त्या प्रकारच्या असलेल्या TCSच्या पॅटर्ननुसार एक्झामला कशा पद्धतीने डील करता येऊ शकतं, विशेषतः करंट अफेअर्स जो की आपल्याला हमखास पद्धतीचा मार्क्स देऊ शकतो, त्याला आज आपल्याला दुसऱ्या सेशनमध्ये डिकोड करायचं आहे. आणि डिकोड पद्धतीने त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहे. धीरज सर जेवले का सर? धीरज सर, खाना पीना सब छोड़ देने का है. जब तक तुम्हारी पोस्ट नहीं निकलती तब तक खाना पीना सब साइड में रहेगा. पहले हमारा स्टडी प्राइमरी फोकस रहेगा, देन उसके बाद हमारा सब यूटिलाइजेशन ऑफ क्या रहेगा वो बाद में डिसाइड करेंगे. भैयू कहिए 9 आहे, एकदा चेक करून घेशाल तुम्ही, ठीक आहे? चलो आज आपल्याला बघायचं आहे दुसरा असलेल्या सेशन अंतर्गत की आपल्याला याच्या पलीकडे जाऊन अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहे आणि त्यासाठी त्या प्रकारच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये आपल्याला पहिल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला काय दिसून येतंय की भारताच्या आणि विशेषतः त्या संदर्भामध्ये जम्मू काश्मीरचा असलेल्या संदर्भ आपल्याला तिथे घ्यायचा आहे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीरच्या संदर्भात असलेला इतिहास हा सर्वांना ठाऊक आहे. 2019 मध्ये काय 2019 मध्ये ज्यावेळेस जम्मू काश्मीरला भारतामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि इन्व्हॉल्व केल्यानंतर त्याचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. मग हे असं अस्तित्व निर्माण झाल्यानंतर त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीवर थोडं पॉझिटिव्हनेस हा भारताचा वाढत गेला. आता कुठेतरी जम्मू काश्मीर हा भारताचा भाग झालेला आहे आणि इथं राहणाऱ्या सर्व लोक जे आहे ते भारतीय लोक आहे, पूर्वी पण होते, परंतु आता थोडं त्या प्रकारचा असलेला हक्क जास्त असणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीला जेव्हा आपण ॲनालिसिस केलं तर त्यावेळेस आपल्याला काय दिसलंय की आता रिसेंटली इंडियन गव्हर्नमेंटने एक नवीन त्या प्रकारचा असलेली गोष्ट केली आहे जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये. मग ती गोष्ट काय आहे तर सगळ्यात पहिले महत्वाचं, जम्मू काश्मीरच्या बाबतीत त्यांनी काय केलं तर भारत सरकारने जम्मू काश्मीरच्या रहिवाशांसाठी फॅमिली पहचान पत्र, काय फॅमिली पहचान पत्र नावाची असलेली एक नवीन योजना किंवा त्या प्रकारचा उपक्रम हा राबवलेला आपल्याला दिसून येतोय. मग तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं, काय विचारलं जाऊ शकतं की फॅमिली पहचान पत्र ही जी उपक्रम आहे, ही जी मोहीम आहे, ही कुठं राबवलेली आहे तर ती राबवली म्हणजे कुठं तर जम्मू काश्मीरमध्ये राबवलेली आपल्याला दिसून येते. याच्या मागचं मूळ उद्देश काय असणार आहे? सो लॉजिकने आपण जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर त्याच्या मागचं मूळ लॉजिक हे आहे की आपल्याला एक्झॅक्टली कोण त्या प्रकारचे रहिवासी आहे आणि कोणते व्यक्ती रहिवासी नाहीये हे आपल्याला क्लिअर कट डिमार्केशन तयार झालं पाहिजे. काय होतं की आपल्याकडं मुख्यतः हा जम्मू काश्मीर हा सेन्सिटिव्ह भाग आहे आणि विशेषतः इथं घुसखोऱ्यांचं असलेलं प्रमाण हे दिवसंगणित काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला इथलच्या लोकांचं असलेलं रहिवासी कोण आहे आणि कोण आउटर्स आहे हे आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर अशा संदर्भामध्ये आपल्याकडं फॅमिली पहचान पत्र नावाची असलेली योजना किंवा नावाचं असलेलं त्या प्रकारची असलेली आपण केलेला निर्णय हा भारत सरकारने घेतलेला आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये नेमकं होणार काय तर नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये होणार आहे की प्रत्येक कुटुंबाची आणि कुटुंबातील सदस्यांची सोबत कुटुंब प्रमुखाद्वारे ओळख निश्चित करण्यासाठी अशा प्रकारचा असलेला एक 8 अंकी, काय
8 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असलेलं पॅन कार्ड सारखे काय असणार आहे, ओळखपत्र असणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फॅमिली पहचान पत्र हे किती अंकी असणार आहे, हे अंकी पण लक्षात ठेवलं पाहिजे. तर किती असणार आहे, 8 अंकी असणार आहे. त्यामुळं हे फॅमिली असलेलं पहचान पत्र एक्झॅक्टली शो द युअर आयडेंटिफिकेशन विद इन द जम्मू अँड काश्मीर. जम्मू काश्मीर मध्ये राहताय तर त्या प्रकारचं असलेला आ जाओ दिखा दूंगा. मग अशा प्रकारचं असलेलं हे जे प्रकार दिसतंय की 8 अंकी स्वरूपातलं असलेलं एक आयडेंटिफिकेशन कार्ड असणार आहे. आणि हे आयडेंटिफिकेशन कार्ड म्हणजे काय असणार आहे, फॅमिली पहचान पत्र असणार आहे. मग आता ह्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये काय दिसतंय की आपल्याकडे तर ऑलरेडी आधार कार्ड आहे ना, मग आधार कार्ड असताना ह्या बाकीच्या गोष्टीची गरज काय आहे, तर गरज याच्यासाठी आहे की आधार कार्ड मध्ये फक्त तुमच्या असलेल्या एखाद्या व्यक्तीचं काय असते, माहिती असते. परंतु फॅमिली पहचान याच्यामध्ये संपूर्ण फॅमिलीची काय असते, माहिती असते. आणि त्या प्रकारच्या असलेल्या माहितीच्या आधारावर तुमचे फॅमिलीमध्ये मेंबर्स किती होते आणि मेंबर्स वाढले का कमी झाले हे तुम्हाला काय करावं लागणार आहे, अपडेट करावं लागणार आहे. हे दहशतवाद्यांना संपविण्यासाठी सुंदर असा उपक्रम भारत सरकारने उचललेला आपल्याला इथं दिसून येतोय की याच्या अंतर्गत आपण फक्त फोकस करतोय की नेमकं फॅमिली मेंबर्स किती असणार आहे, कोणत्या स्वरूपात असणार आहे आणि काय काय गोष्टी तिथं असणार आहे. आलं लक्षात. अशा प्रकारचं क्लासची PDF ॲपवर नाही भेटली सर. श्रीकांत सर, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही एकदा परत चेक करा. जवळपास एक दीड तासापूर्वीच आम्ही त्या सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या आहे. इव्हन दो आजचीही PDF आम्ही अपलोड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही ॲप डाउनलोड केलं असेल एक्झाम गुरु तर शुअरली तुम्हाला PDF सगळी भेटणार आहे. त्याच्यामध्ये टू द पॉइंट ज्या गोष्टी आपण डिस्कस करतोय सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. आणि ह्याच PDF तुम्ही रीड केल्या तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. आलं लक्षात. येस, नाही ॲपवर आहे वैभव सर, त्या प्रकारचं असलेलं ॲपवर आहेत सर. येस, टेलिग्रामवर पण आहेत. तुम्ही टेलिग्राम चॅनल आमचं जॉईन करून घ्या. एक्झाम गुरुचं सगळं तिथं भेटणार आहे. व्हेरी गुड, खूप सुंदर. असं बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तसं सपोर्ट दाखवला तर आपण कुठलच्या कुठं आपण आसमान पे लेके जाएंगे. हमारी एग्जाम आसान है, डिफिकल्ट नहीं है, उसको सिर्फ हमें एकदम सिंपल वे से पढ़ना है. ठीक है, चलो. हेलो सर, तलाठी भरती जॉईन करू शकतो का? सोहन सर, दलवी सर, ऍब्सोल्युटली तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची आम्हाला गरज आहे. गरज इन द सेन्स आमच्याकडनं काही चांगल्या गोष्टी होत असेल तर तुमची असलेली डेव्हलपमेंट महत्वाची आहे. ठीक आहे, चलो बघा पुढं काय बघितलं आपण, फॅमिली पहचान पत्र. त्याच्यामध्ये कोण असणार आहे, फॅमिली आयडेंटिफिकेशन केल्या जाणार आहे. आधार कार्ड ऑलरेडी होतं, फक्त आपण जम्मू काश्मीरमध्ये फॅमिली पहचान पत्र आपण काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सर्व सदस्यांची काय असणार आहे, नावे, वय, पात्रता, नोकरीची स्थिती आणि त्या प्रकारचं असलेलं कुटुंब प्रमुख कोण म्हणून असणार आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर त्या प्रकारच्या असलेल्या ह्या जम्मू काश्मीरमध्ये ह्या सेन्सिटिव्ह पोर्शनमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सॉरी टू से सर, पण तुम्ही आम्हाला सर नका म्हणू, आम्ही खूप लहान आहोत. वैभव सर, आज तुम्ही आमच्या वयाने लहान आहात, पण उद्या तुम्ही एक अधिकारी होणार आहे. त्यामुळे हे अधिकारी होण्याचं जे तुम्हाला स्वप्न आम्ही दाखवत नाहीये, खोटं दाखवत नाहीये, हे रियालिटी आहे. उद्या तुम्ही सरच होणार आहे आणि आम्हाला आतापासून तुम्हाला सर म्हणायची सवय लावायची आहे. आलं लक्षात. चलो, आलं. कैलास सर, थोडंसं त्याला रिफ्रेश करा, यू विल गेट क्लिअरिटी. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचं काय आहे. आता सगळ्यात महत्वाचं आता सध्या चर्चेमध्ये होतं ते म्हणजे काय की त्या प्रकारचं की पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कुठं मंजूर झालेला आहे, तर व्हेरी IMP. तो कुठं झालेला आहे, न्यूझीलंड मध्ये झालेला आपल्याला तिथं दिसून येतोय. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं आपल्या भारत सारख्या देशांनी, जो विकसनशील देश आहे, ह्या विकसनशील देशांनी ज्यावेळेस धूम्रपानावर प्रतिबंध आणण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले, जसं की त्या प्रकारचं असलेलं सिगारेटच्या पॅकेटवर एका प्रकारचा पिक्चोरियल गोष्ट दिली की अशा प्रकारे खाल्ल्यानंतर कर्करोग होतो. अशा प्रकारचं असलेलं आपण फक्त अवेअरनेस क्रिएट करतोय. परंतु न्यूझीलंड सारखा देश की जिथं कुठंतरी विकासात्मक गोष्टीची असलेली हातभार म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की प्रतिबंध करण्यासाठी डायरेक्ट काय केलेलं आहे, त्या प्रकारचा असलेला त्या संदर्भामध्ये कायदा केलेला आपल्याला तिथं
दिसून येतोय. आणि अशा प्रकारचा पहिला कायदा करणारा देश म्हणजे कोणता, तर त्या प्रकारचं कोण आहे, न्यूझीलंड आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेल्या गोष्टीच्या अंतर्गत आपल्याला काय दिसून येतंय की ज्यावेळेस अशा प्रकारचा असलेला हा कायदा दिसतोय, तर कायदा कुठं मंजूर झालेला आहे, तर न्यूझीलंड मध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय. मग ह्या कायद्याचं नाव काय आहे, तर त्या प्रकारचं स्मोक फ्री एन्व्हायरमेंट अँड रेग्युलेटेड प्रोडक्ट्स किंवा अशा प्रकारचं असलेल्या गोष्टीमध्ये धूम्रपान तंबाखू दुरुस्ती विधेयक आपण काय म्हणलेलं आहे, त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून म्हटलेले आहे. अजित सर, आय थिंक आपण इथं अभ्यासाला आलेलो आहोत. अजित सर, आपण इथं अभ्यासाला आलेलो आहोत. हे जर तुमच्या असलेल्या काही गोष्टी करत असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी टू से दॅट की मला तुम्हाला ब्लॉक करावं लागणार आहे. हे आपण इथं अभ्यासासाठी जमतोय, आपण एकमेकांचे पाय ओढण्यासाठी नाहीये. हे आपल्याकडं अवगुणधर्म जो आहे ना, तो आपण कमी करावा, ही माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. ठीक आहे, चलो. एमपीएससी न्यूज लेटरमध्ये वॅकन्सी इन्क्रीज बद्दल काही नाही, प्लीज क्लिअर. काय एमपीएससी न्यूज स्लेटरमध्ये मिस वॅकन्सी. प्रतीक सर, मला एक्झॅक्टली कळलं नाही तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा काय विचारायचं आहे. ठीक आहे, चलो. पुढचा असलेला काय दिसतंय तुम्हाला की अशा प्रकारचा असलेला कायदा, आणि ह्या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कधीपासून तर 2025 सालापर्यंत काय करायचं आहे, न्यूझीलंडला त्या प्रकारचं धूम्रपान मुक्त करण्याचं काय आहे, उद्दिष्ट आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं त्यांनी अजून एक त्या प्रकारची कंडिशन टाकली. काय कंडिशन टाकलेली आहे, तर 1 जानेवारी 2009 नंतर काय टाकलेली कंडिशन, 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला धूम्रपान करणे प्रतिबंधित करणे आणि देशातील सिगारेट विक्रेत्यांची संख्या कमी करणे ह्या विधेयकाचं काय आहे, उद्दिष्ट आहे. खरं म्हणलं तर भारतासारख्या असलेल्या त्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो, तर न्यूझीलंड सारख्या देशाला जर एवढं प्रगतीपथावर नेण्यासाठी असे विधेयक मांडावं लागत असेल, तर भारताला पण त्या प्रकारच्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतंय की जगामध्ये पहिल्यांदा असा कायदा करणारा देश कोणता आहे, तर न्यूझीलंड आपल्याला तिथं दिसून येतोय. सर, तलाठी फॉर्म भरायला प्रॉब्लेम येतोय, फॉर्म सबमिट होत नाहीये, काय करायला हवं. फिटनेस क्लब त्या संदर्भामध्ये लवकरच एक व्हिडिओ टाकणार आहे, कारण की खूप विद्यार्थ्यांची क्युरीज येते की सर आम्हाला फॉर्म भरायला प्रॉब्लेम्स येत आहे, काही विद्यार्थ्यांचा फॉर्म सबमिट होत नाहीये, त्याच्यामध्ये काही क्युरीज आहे. मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्णरित्या इत्थंभूत माहिती मी त्याच्यामध्ये देणार आहे. ठीक आहे. खूप दिवस झाले सर बॅच सुरू होऊन, जॉईन केल्यानंतर लेक्चर्स कव्हर होतील का. अगदी दळवी सर, प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अजून आले नाही, सेवा केंद्रावेल बोलत आहे, अजून 1 महिना लागेल टोकन अपलोड करता फॉर्ममध्ये, म्हणून करावे सर. बरं बघ, अजून आले नाही, एक केंद्र बोलते. ओके. गायत्री सर, करंट अफेअर्ससाठी सोर्स कोणते वापरावे आणि कितीपर्यंत करंट अफेअर्स करावं. गायत्री मॅम, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा काय आहे की तुमचं असलेलं नियर टू बी 6 महिने सांगितलं जातं, परंतु माझं एक जेवढं ऑब्झर्वेशन आहे त्यांनी 1 वर्षापूर्वीचंही विचारलेलं करंट अफेअर्स आहे. त्यामुळे मी तुमचं होता हो मागच्या करंट अफेअर्स म्हणजे 1 वर्षाचं ऑक्टोबर सप्टेंबर पासून मी घेत आहोत आणि त्याचंच असलेलं युटिलायझेशन तुम्हाला करायचं आहे. सोर्स जर मी तुम्हाला मार्केटमध्ये सांगायला गेलं तर भरमसाठ आहे, परंतु एवढं वाचायची गरज नाहीये. मी तुमचं इथं टू द पॉइंट घेणार आहे. सर, ASNCL काय म्हणताय, अजून आले नाही आणि ई सेवा केंद्रवाले बोलत आहे अजून 1 महिना लागेल टोकन अपलोड करा फॉर्ममध्ये, म्हणून काय करावं सर. ASNCL त्या संदर्भामध्ये आपण त्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की एक व्हिडिओ स्पेशल असणार आहे, जे काही प्रॉब्लेम्स असणार आहे त्या मी नोट डाऊन केलेले आहे आणि त्या ओरिएंटेशन एक व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, चलो चला पुढचं काय आहे. ठीक आहे, चला पुढचा असलेला काय संदर्भ दिसतोय बघा. पुढचा संदर्भ काय आहे की 2023 वर्ष, काय 2023 वर्ष भरड धान्याचे काय म्हणून वर्ष आहे, आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आपण काय करतोय, सेलिब्रेट करतोय. अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये त्या गोष्टीला अनुषंगाने 2023 हे संपूर्ण वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्याचे वर्ष म्हणून काय करतोय, आपण सेलिब्रेट करतोय. मग अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की संयुक्त राष्ट्र हे जे 1945 ची स्थापना झाली आहे, अशा प्रकारच्या संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वाखाली संपूर्ण
जगभरामध्ये काय संपूर्ण जगभरामध्ये 2023 हे भरड धान्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून काय करतोय साजरी आपल्याला करतोय किंवा आपण त्याच्यामध्ये आपण भर घातलेली आहे. म्हणजे इवन दो बघा की आपण भरड धान्याच्या असलेल्या ह्या वर्षाला प्रमोट करण्यासाठी ज्यावेळेस मोदी साहेब त्या प्रकारच्या असलेल्या अमेरिकेमध्ये नुकतंच परवा भेटायला गेले, परवा इन द सेन्स मागच्या महिन्यामध्ये भेटायला गेले, तर त्यावेळेस त्यांचा जो एक ऑफिशियल डिनर असतो त्या ऑफिशियल डिनर मध्ये देखील आपण कशाचे पदार्थ बनवले होते तर भरड धान्याचे पदार्थ बनवलेले आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग याच्यावरून आपल्याला काय अनालिसिस येत आहे की हे 2023 वर्ष संयुक्त राष्ट्रांनी भरड धान्य म्हणून वर्ष सेलिब्रेट करायला सांगितलं असेल तर आपण त्याची इम्प्लिमेंटेशन पण काय केलेलं आहे त्या प्रकारचं असलेलं आपण सुरुवात केलेली इथं दिसून येते. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय भरड धान्याचे वर्ष पाळण्याचा भारताच्या प्रस्तावाला हा अन्न आणि कृषी संघटनेने FAO म्हणजे त्या प्रकारचं असलेलं फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशननी 2018 मध्येच काय दिली होती मान्यता दिली होती आणि हा प्रस्ताव मांडला संयुक्त राष्ट्रासमोर आणि संयुक्त राष्ट्रांनी डिक्लेअर केलं की 2023 हे वर्ष काय असणार आहे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून सेलिब्रेट केल्या जाणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला लक्षात घेणं गरजेचं काय आहे की हे वर्ष भरड धान्य वर्ष असावं असं कोणी प्रस्ताव मांडला तर तो प्रस्ताव मांडला कोणी आपल्या भारताने प्रस्ताव मांडला. म्हणजे बघा आपल्या भारताचं वजन आता संयुक्त राष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे वाढताना आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे की हे भरड धान्य वर्ष आपण सेलिब्रेट करत आहोत. आलं लक्षात. याचा बेनिफिट काय मयुरी मॅम याचा बेनिफिट म्हणजे काय की भरड अन्नधान्याचा वापर कसा करता येईल जास्त वापर कसा करता येईल त्याचं युटिलायझेशन कसं करता येईल कारण की संपूर्ण जगामध्ये माल न्यूट्रिशनचं असलेलं प्रमाण वाढत चाललं आहे. मग माल न्यूट्रिशन्स कमी करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी प्रमोट करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे असलेली जी लँड युटिलाइज होती आहे ती जी लँड युटिलाइज होती ती कशासाठी होतीये तर बाकीच्या असलेल्या क्रॉपसाठी होते बाकीच्या पिकांसाठी होत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आलं लक्षात. प्रत्येक सर तुमचा काही प्रॉब्लेम असेल काही जर तुमच्या इन्क्वायरीज असेल किंवा काही असेल ना तर त्या प्रकारचं असलेलं खाली नंबर पोस्ट केलेला आम्ही तिथं तुम्ही एकदा कॉल करून घ्या तुमच्या सगळ्या क्वेश्चनचं आन्सर तिथं तुम्हाला भेटून जाणार आहे. आलं लक्षात प्रतीक सर. चलो यस कोमल डेली घेणार आहात का सर यूट्यूब वरती करंट अफेअर्स किंवा बुक कोणतं रेफर करावं कोमल मॅम म्हणजे माझं एक सजेशन असेल जर तुम्हाला पॉसिबल असेल डेली जर हे करंट अफेअर्स ऐकणं तर तुम्ही ऐकू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुमचा हा बेनिफिट होणार आहे. आपण डेली म्हणजे डेली घेणार आहे त्याच्यामध्ये एकही दिवस खंड पडून देणार नाही. आलं लक्षात. चला बरं म्हणजे काय असतं सर काय बहर म्हणजे काय असतं भर शिवम सर मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. ठीक आहे चलो पुढचं काय आहे की 2031 पर्यंत पुढचा करंट अफेअर्स काय सांगतोय बघा 2031 पर्यंत देशामध्ये 20 नवीन अणुऊर्जा प्रकल्प काय करणार आहे सुरू केले जाणार आहे. आता बघा भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाची असलेली संख्या आता आपण काय करतोय वाढवत चाललो आहोत. काय करतो आहोत वाढत चाललेलो आहोत. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण म्हणतो की एक्झॅक्टली हे अणुऊर्जा प्रकल्प कशाला पाहिजे तर अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे जसं की आपल्याकडं दिवसंगणित कोळशाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. विजांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या जेवढ्या पण संसाधन नैसर्गिक स्वरूपातले आहे त्याचं असलेलं प्रमाण आता कमी होत चाललेलं आहे. मग आपल्याला काही पर्यायी म्हणून त्या प्रकारचे असलेले ऊर्जा स्त्रोतांची असलेली संकल्पना आपल्या हातात असायला पाहिजे आणि आपल्याला शाश्वत स्वरूपामध्ये तिथं ऊर्जा निर्मिती केल्या जावी. याच्यासाठी आपण अणूंचं विखंडन करून आपण ऊर्जा निर्मिती करण्यावर फोकस करतोय. मग अशासाठी आपल्याला 2031 पर्यंत भारताचं विजन काय आहे की आपल्याला 2031 पर्यंत देशामध्ये 20 नवीन अणुऊर्जा प्रकल्प काय करायचे आहे सुरू करायचे आहे. आणि त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला काय दिसतंय की अशा प्रकारचे हे 20 काय आहे अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर चालू करायचे आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की त्या प्रकारचा असलेल्या किती मेगावॅट वीज निर्मितीची जोडणी याच्या अंतर्गत केल्या जाणार आहे तर लक्षात ठेवायचं किती आहे 15,000 मेगावॅटची असलेली त्या प्रकारची असलेली वीज निर्मिती इथं कन्सिडर केल्या जाणार आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या अंतर्गत आपण वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार
आहोत. मग अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी टाकलेल्या आहे, जसं की काय 20 अणुऊर्जा प्रकल्पापैकी पहिले 700 मेगावॅटचे युनिट आणि 2023 मध्ये गुजरातमधील काय काक्रापार येथे कार्यान्वित होणे काय आहे अपेक्षित आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की आपल्याला त्या प्रकारचा असलेला पहिला जो प्रकल्प आहे त्या संदर्भामध्ये तो काक्रापार जो की कुठं आहे गुजरातमध्ये आहे, तर तिथं आपल्याला करायची आहे सुरुवात करायची आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे अणुऊर्जा प्रकल्प हे फार महत्वाचे आहे. त्यामुळं लक्ष ठेवायचं की किती एम दिलेला आहे, किती होणार आहे. कारण की मागच्या वेळेस एक क्वेश्चन येऊन गेला होता की आपल्याला 2023 पर्यंत किती % इलेक्ट्रिसिटी आपल्याला जनरेट करायची आहे. त्यामुळं हे क्वेश्चन्स येण्याची दाट शक्यता असतात. म्हणून लक्ष ठेवायचं की 2031 पर्यंत देशामध्ये किती 20 नवीन प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला काय करायचे आहे इस्टॅब्लिश करायचे आहे. आलं लक्षात. टिल नाव किती प्रोजेक्ट्स आहे ऑल ओव्हर इंडिया. मग असं जर बघायला गेलं तर मॅडम नियर टू बी 7 ते 8 आपल्याला काय दिसत आहे त्या प्रकारचे असलेले प्रोजेक्ट्स आहे. अजून त्याच्यामध्ये वाढवायचे. मेजर रमेश भरड म्हणजे काय सर? काय मेजर रमेश भरड धान्य आहे ते. भरड धान्यावर तुम्ही एवढं फोकस काय करता मला हेच कळलं नाही. भरड धान्य म्हणजे काय की जे मिलेट्स असतात. मिलेट्स म्हणजे आता तुम्हाला कसं सांगता येईल की जे मिलेट्स की ज्याच्यातून हायेस्ट प्रोटीन होतं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, अशा प्रकारचे ते भरड धान्य असतात. येतं लक्षात. बाजरी, गहू किंवा तुमचं असलेलं बाकीच्या अजून काही नाचणी असतात. मग ह्या प्रकारचे भरड धान्य. कॉमन सेन्स थोडं वापरत चला विद्यार्थी मित्रांनो, रिक्वेस्ट आहे. महत्वाचं काय आहे ते लक्ष द्या. लक्ष ही द्या की 2023 त्या प्रकारचं काय असणार आहे की भरड धान्याचं वर्ष असणार आहे. हे नका लक्ष ठेवू की भरड धान्य काय असणार आहे. येतं लक्षात. चल नाही, कडधान्य वेगळं असतं, वेगळं याच्यावर डिस्कस नका करू. ठीक आहे. चलो पुढचं काय आहे बघा. काय कल्याणी फेरेस्टा. काय आहे कल्याणी फेरेस्टा. आता सगळ्यात पहिले भारताच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर त्यावेळेस आपल्याला देशातील पहिलं काय आहे अशा वेळेस असलेला का जर काही क्वेश्चन येत असेल तर ते आपल्याला तिथं थोडं फोकसली लक्ष देणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस काय आहे कल्याणी फेरेस्टा हा काय आहे तर देशातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड आहे. काय आहे ग्रीन स्टील ब्रँड आहे पहिला. कोणता नाव काय आहे कल्याणी फेरेस्टा. फार महत्वाचं आहे कारण की अशा प्रकारचा पहिला ग्रीन स्टील ब्रँड आपण काय केलेला आहे तयार केलेला आहे. मग काय झालेलं आहे की भारतामध्ये त्या प्रकारचा पोलादन मंत्री जे कोण आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्ली येथे कल्याणी फेरेस्टा काय कल्याणी फेरेस्टा हा भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँडचं असलेलं काय केलेलं आहे अनावरण केलेलं आहे. मग ह्या संदर्भामध्ये आपल्याकडे जे स्टील बनवलं गेलं आहे ते पर्यावरण शून्य कार्बन फुटप्रिंट्स ठेवून अक्षय ऊर्जेच्या संसाधनाचा वापर करून अशा प्रकारचे पहिले पोलाद तयार केलेले आपल्याला दिसून येत आहे. नावातच काय सांगितलेलं आहे ग्रीन बँड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की एखादी वस्तू पर्यावरण पूरक असते, जसे की फॉर एक्झाम्पल एखादी ही वस्तू बनवली, आता ही वस्तू काय असेल एन्व्हायरमेंटलला प्रोटेक्शन करणारी असेल, ही एन्व्हायरमेंटला कोणत्याही प्रकारचं हार्म करणारी नसेल, तर अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की हे आपल्याला काय दिसतंय की ग्रीन स्टील काय आहे त्या प्रकारचं असलेलं हे ग्रीनच्या प्रोडक्शननी बनलेलं आपल्याला दिसून येतंय. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं संदर्भामध्ये काय दिसून येतंय की देशातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड काय आहे कल्याणी फेरेस्टा म्हणून आपल्याला इथं बघता येऊ शकतं. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं कुठं आहे तर लक्ष ठेवायचं तो कुठं बनवलेला आहे त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये पुणे हा आपल्या आता असलेला ग्रुप आहे कल्याणी ग्रुप त्यांनी केलेला आपल्याला इथं दिसून येतोय. आलं लक्षात. पुढचं काय आहे बघा. पुढचं असलेल्या संदर्भामध्ये काय दिसतंय आपल्याला राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन. व्हेरी IMP काय आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आहे. आता बघा ज्यावेळेस आपण हायड्रोजन मिशन म्हणतो तर त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा हरित स्वरूपातलं हायड्रोजन मिशनवर काय केलेलं आहे आपण फोकस केलेला इथं दिसून येतोय. मग ज्यावेळेस आपण हरित हायड्रोजन म्हणतो तर नेमका आता हरित हायड्रोजनचा वापर कशासाठी केला जावा, कशाच्या संदर्भात केला जावा याच्यावर सर्वात जास्त मुख्यत्व भर दिला जातो. आणि रिसेंटली
भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हायड्रोजनच्या संदर्भामध्ये वापर करण्यासाठी आपण त्या प्रकारचं प्रमोशन दिलं आणि महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की त्यांनी ही हायड्रोजनची पॉलिसी ऍक्सेप्ट केलेली आहे। त्यामुळे इथं हे पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे की राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचं असलेलं हरित हायड्रोजन मिशन नेमकं काय उद्दिष्ट ठेवणार आहे। तर त्याच्यामध्ये काय दिसतं आहे की केंद्र सरकारने नियर टू बी 19,744 कोटी, किती 19,744 रुपये कोटी एवढा खर्च करून त्या प्रकारचा किंवा खर्च करण्याच्या उद्दिष्टाने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला काय केलेलं आहे, 4 जानेवारी 2023 ला काय दिली आहे, मान्यता तिथं दिलेली आपल्याला दिसून येते। मग आता याच्यामध्ये काय असणार आहे, तर ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की दिवसंगणित आपल्याकडे कार्बन डायऑक्साइड असेल किंवा त्या प्रकारचे असलेले जे पोल्युशन असलेल्या काही गोष्टी आता मार्केटमध्ये बाहेर टाकल्या जात आहे कंपन्यांकडनं किंवा गाड्यांकडनं, तर ह्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करणार आहोत, हरित स्वरूपातलं हायड्रोजनचा असलेला वापर केला जाणार आहे। मग याच्या अंतर्गत आपण काय करतोय की ग्रीन स्वरूपातला हायड्रोजन वापरणे, त्याचं उत्पादन करणे आणि निर्यात करणे हे काय करणार आहे, याच्यासाठी भारताला जागतिक केंद्र बनवण्याचा आपण काय करतोय, प्रयत्न करत आहोत। आणि ह्या उत्पादनाच्या स्तरावर आपण ग्रीन हायड्रोजन कसं प्रोडक्शन केलं जाईल आणि त्या पद्धतीतून कसं युटिलाइज केलं जाईल याच्यावर काय करत आहोत, त्या प्रकारचं असलेलं भर आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। जर तुम्ही गडकरी साहेबांचं असलेलं काल परवाचं स्टेटमेंट वाचलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला एक वेळेस असं आणावं लागणार आहे की आपल्याला जास्तीत जास्त आपल्या जे आपण व्हेकल्स असणार आहे, जेवढे पण 4 व्हीलर्स असणार आहे ते आपल्या हायड्रोजनवर चालवावं लागणार आहे। त्यामुळं सध्या तरी त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि महाराष्ट्र राज्याने काय केलेलं आहे, त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीवर फोकस करून महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा हायड्रोजनच्या पॉलिसीवर त्या प्रकारची मान्यता दिली आणि त्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे, ऍक्सेप्ट केलेल्या आपल्याला तिथं दिसून येत आहे। आलं लक्षात, हे होतं आपल्याकडं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन। आता पुढचं असलेला काय संदर्भ आहे बघा, पुढचं असलेला त्या प्रकारचं काय न्यूज आहे, पुढची न्यूज आहे काय, भारतातील पहिली काय, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो डिसेंबर 2023 पर्यंत कार्यान्वित होणार आहे। व्हेरी 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 IMP। आता बघा आपल्याकडे तर मेट्रोचं काम प्रगतीपथावर चालू आहे, मेट्रोची संकल्पना प्रत्येक ठिकाणी आपण यूज करतो आहोत, पॉप्युलेशन वाढतंय, पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवायची असेल तर अशा अनुषंगाने आपल्याकडे एकमेव साधन म्हणजे ते काय आहे, मेट्रोची असलेली स्थापना। परंतु ह्या मेट्रोच्याही अनुषंगाने आपण एक वेगळ्या प्रकारची लेवल आपण अचीव करणार आहोत। ती लेवल म्हणजे काय की आता इतके दिवस तुमची त्या प्रकारचे पिलर वरून तुमची मेट्रो चालायची, परंतु आता भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ही कधीपर्यंत चालू होणार आहे, तर डिसेंबर 2023 पर्यंत कार्यान्वित होणार आहे असं आपल्याकडच्या असलेल्या मिनिस्ट्रीने इथं इश्यू केलेलं आपल्याला दिसून येते। आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ही मेट्रो कुठून असणार आहे, तर कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशननी याच्यावर भाष्य करताना असं सांगितलं आहे की पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉर हा प्रकल्प आपण स्थापित करतोय आणि त्याच्या अंतर्गत आपण काय करणार आहोत की हुगळी जी नदी आहे, कारण की कोलकात्यामध्ये असलेली हुगळी नदी, त्या हुगळी नदीतून धावणारी अंडर वॉटर मेट्रो हावडा बीच ते कोलकाता ह्या जुन्या असलेल्या शहरांना काय करणार आहे, जोडणार आहे। त्यामुळे लक्ष ठेवायचं तर कोणती नदी आहे, हुगळी नदी आहे आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे काय असणार आहे, त्या प्रकारचं असलेलं हे पहिलं असं काय असणार आहे, अंडर वॉटर मेट्रो असणार आहे। मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे कोणी चालू केलं आहे, तर कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने चालू केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रकारचं असलेलं ह्या अंडर वॉटर कुठं आहे, तर कोलकाता आपल्याला इथं दिसणार आहे। प्रीती मॅम 2 मिनिट दिसेल आता, ठीक आहे बघा, आता दिसेल तुम्हाला, दिसतंय प्रीती मॅम, आता दिसतंय तुम्हाला, चलो आता बघा काय आहे 2023 ते 2025 काय 2023 ते 2025 यासाठी काय, यासाठी या कालावधीसाठी उत्कर्ष
2.0 याचे काय केलेले आहे, अनावरण केलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा ह्या संदर्भामध्ये आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की उत्कर्ष 2.0 हे कशा संदर्भात आहे. कारण की तुम्हाला क्वेश्चन तसा विचारला जाऊ शकतो एक्झामला की आता नुकताच चर्चेमध्ये असलेलं 2.0 उत्कर्ष हे कशाच्या संदर्भात आहे. तर मग याच्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की उत्कर्ष हा एका प्रकारचा आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी इनिशिएटिव्ह केलेला एका काय प्रकारचा आहे कार्यक्रम आहे. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं हा का जो आहे तो 2 पॉइंट आहे म्हणजे सेकंड पोर्शन आहे. मग पहिला असलेला कधी चालू झाला तर हे पण लक्ष ठेवायचं. तो पहिला चालू झाला तो म्हणजे 2019 ते 22 पर्यंत. कधी चालू झालेला आहे, हे 2019 ते 22 पर्यंत हे पहिली आपल्याकडे काय होतं त्या प्रकारचं उत्कर्ष हा आपण लॉन्च केलेला आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये असलेलं सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय दिसतं आहे, त्या सगळ्या गोष्टी अंतर्गत आपल्याला रिझर्व्ह बँकेवरील नागरिकांचा आणि संस्थांचा काय करणे, विश्वास दृढ करणे हा सगळ्यात महत्वाचा असलेला पॉइंट याच्यामध्ये हायलाइटेड केलेला आपल्याला दिसून येतोय. झालं काय विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे बँकिंग सिस्टीम ही बऱ्यापैकी सबळ झालेली आहे. बँकिंग सिस्टीम ही त्या प्रकारची स्ट्रॉंग झाली आहे, परंतु बँकेवर आता विश्वास राहिलेला नाहीये. हे कुठेतरी आपल्याला दिसतंय. कारण की आपल्याकडे काही त्या प्रकारचे असलेले जे व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी बँकेकडून लोन घेतले आणि बँकेच्या लोनच्या माध्यमातून बाहेर पळून गेलेले आपल्याला दिसून येत आहे. मग हे सगळे जेव्हा गोष्टी होता तर त्यावेळेस सामान्य व्यक्तीला ह्या बँकिंग सिस्टीमवर विश्वास राहत नाहीये. मग हा विश्वास परत संपादित करण्यासाठी उत्कर्ष असलेला प्रोग्राम हा आरबीआयने लॉन्च केलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा प्रकारचा असलेल्या त्या संदर्भामध्ये तुमच्या असलेल्या ह्या गोष्टीला अनुरूप म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकाचं असलेलं उत्कर्ष चालू करतोय. तर हे कोण करतंय, तर त्या प्रकारचं असलेलं आरबीआय करतं. हे लक्ष ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. याच्याही व्यतिरिक्त उत्कर्ष 2 याचे उद्दिष्ट काय आहे, तर लक्ष ठेवायचं की सर्वोत्कृष्ट श्रेणीतील आणि पर्यावरणास अनुकूल अशा प्रकारचं डिजिटल आणि भौतिक काय करणे, पायाभूत सुविधा प्रस्थापित करणे हे सगळं काय आहे त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून केल्या जात आहे. मग याच्या माध्यमातून आपल्याला काय दिसून येते की भारतामध्ये विविध प्रकारचे असलेले एटीएम्स आहे. मग व्हाईट लेबल एटीएम्स आहे, रेड लेबल्स एटीएम्स आहे. अशा प्रकारचे काही एटीएम्स आहे जे की आपल्याला त्या प्रकारचं डिजिटल प्रमोशन करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे इट काइंड ऑफ अ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट विद इन द इंडिया आणि हे आरबीआय करतंय. कारण की लोकांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. आलं लक्षात त्या प्रकारचं. नंतर काय आहे, नाविन्यपूर्ण गतिमान आणि कुशल मानवी संसाधनाने उपलब्ध करून देणे हे सगळ्यात महत्वाचं असलेलं उत्कर्षाचं काय आहे उद्दिष्ट आपल्याला तिथं दिसून येते. तो कोणी स्टार्ट केलेला आहे तर लक्ष ठेवायचं ते म्हणजे कोण असणार आहे, आरबीआयने केलेलं आहे आपल्याला इथं दिसून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं असलेलं पहिलं कधी झालं होतं तर 2019-22 मध्ये आणि आता 2023 ते 25 ह्या 2 वर्षाच्या कालावधीसाठी काय केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. चलो गुड, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट पुढचं काय आहे बघा. पुढचं असलेलं करंट अफेअर्स काय सांगताय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सार्वभौम हरित रोखे जारी करणार आहे. काय करणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सार्वभौम हरित रोखे जारी करणार आहे. मग आता हे हरित रोखे म्हणजे काय की त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो इट इज अ कन्सिडर ॲज अ ग्रीन बॉन्ड. काय आहे, इट इज अ कन्सिडर ॲज अ ग्रीन बॉन्ड आहे. मग आता हे ग्रीन बॉन्ड म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की त्या प्रकारचं असलेलं, यस गायत्री मॅम बरोबर आहे, काय आहे ग्रीन बॉन्ड्स. तर ग्रीन बॉन्ड्स काय आहे तर सिंपल आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपल्याला काय करायची आहे त्या प्रकारच्या पैशाच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या गोष्टी आपण स्वरूपात आहे. पवन सर आपल्या टेलिग्रामचे चॅनल असेल किंवा एक्झाम गुरुचं ॲप असेल तर तुम्ही एक्झाम गुरुचं ॲप नक्की डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळ्या PDF ऑलरेडी टाकलेल्या आहे. तुम्ही फक्त डाउनलोड करायचा उशीर आहे. तुम्ही पहिले एक्झाम गुरुचं ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला सगळ्या काही गोष्टी भेटणार आहे. बघा लगेच तुम्हाला लिंक आली खालून, तुम्ही लगेच एक्झाम गुरुचं ॲप तिथे डाउनलोड करून घेऊ शकता लगेच. ठीक आहे. चलो चला
यस, टेलिग्रामवरती पण टाकलेलं आहे, परंतु हे नवीन विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी असणार आहे. चलो बॅक टू पॅव्हिलियन. काय झालंय बघा, ग्रीन बॉन्ड आपण इश्यू केलेला आहे. मग अशा संदर्भामध्ये नियर टू बी किती कोटीचे, तर 8,000 कोटी रुपयांचे काय केलेले आहे, सार्वभौम स्वरूपातले हरित रोखे 2 टप्प्यामध्ये काय करतोय, तिथं जारी करण्याचा प्रयत्न करण्याचा आपण करत आहोत. मग नेमकं याचं उद्दिष्ट कसं असणार आहे, तर लक्ष ठेवा, याचं उद्दिष्ट काय असणार आहे की आपले जे सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प असणार आहे त्यांना निधी देण्यासाठी काय केला जाणार आहे, याचा वापर केला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंटला काही मार्केटमधून काय घ्यायचं असेल, पैसा घ्यायचा असेल, काय घ्यायचं असेल, पैसा घ्यायचा असेल. गव्हर्नमेंटकडे आता त्या प्रकारचा गव्हर्नमेंट डायरेक्ट लोकांना मागू तर शकत नाही की आम्हाला पैसे द्या रे, आम्हाला हा प्रकारचा प्रकल्प टाकायचा आहे. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करतंय, त्या प्रकारचा एक बॉन्ड तयार करतंय. काय तयार करतंय, बॉन्ड तयार करतंय. आणि हे बॉन्ड कुठं सोडतंय, मार्केटमध्ये त्या प्रकारचं असलेलं इश्यू करतंय. मग मार्केटमध्ये साधारण लोक काय करताय, ह्या बॉन्डला परचेस करताय आणि गव्हर्नमेंटला काय देताय, पैसे देत आहे. मग अशा प्रकारचा असलेल्या ज्या संदर्भामध्ये पैसा गोळा होणार आहे त्याचं युटिलायझेशन कशासाठी केलं जाणार आहे, तर सार्वजनिक जे क्षेत्रातील आपले मोठमोठे प्रकल्प असणार आहे तर ह्या प्रकल्पांना काय केलं जाणार आहे, युटिलाइज केलं जाणार आहे. आणि विशेषतः ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण कशाची तीव्रता, कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बनची असलेली तीव्रता आपण काय करतोय, त्या प्रकारे सगळं कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आलं लक्षात? सर आम्ही बॅचचे स्टुडंट आहोत. हो संभाजी सर, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही तर ओळखीचे आपले, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं पण भेटून जाणार आहे. ठीक आहे, चलो आलं लक्षात, व्हेरी गुड. चलो कळालं हे ग्रीन बॉन्ड काय आहे, तर लक्ष ठेवायचं किती आहे, 8,000 कोटी रुपयांचे असलेले ग्रीन बॉन्ड असणार आहे. आणि ग्रीन बॉन्ड त्या प्रकारचं कोण इश्यू करतंय, तर त्या प्रकारचं RBI करतंय, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सध्या चर्चेमध्ये चालू होतं आणि चर्चेच्या त्या संदर्भामध्ये यस ॲब्सोल्युटली शेखर सर, ॲब्सोल्युटली लाईक अ गोल्ड बॉन्ड. गोल्ड बॉन्डचं पण पर्पज तोच होता की तुम्हाला त्या प्रकारचा मार्केटमधला एक्सेस अमाऊंट मधला पैसा सक करायचा आहे, त्याचं असलेलं उद्दिष्ट होतं. मयुरी मॅम, सर नोट्स प्लीज बॅचला अपलोड कराल का? तुम्ही डाउनलोड करा ॲप, त्याच्यामध्ये भेटल, किंवा त्या प्रकारचं टेलिग्रामचं असलेल्या सगळ्या गोष्टीमध्ये तिथं भेटून जाणार आहे मयुरी मॅम. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा आता त्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असलेला आपल्याला अहवाल बघायचा आहे. तो अहवाल म्हणजे काय की नुकतंच भारतावर त्या प्रकारचं असलेलं संकट येऊन गेलं. संकट इन द सेन्स की भारताचं मलेरियाचं प्रमाण हे वाढताना आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचं असलेलं हा जागतिक स्तरावरचा जागतिक स्तरावरचा त्या प्रकारचा असलेला मलेरियाचा असलेला अहवाल कधीचा आहे, तर 2022चा आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर मलेरियाला कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्नशील आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला इंडियाचा स्टान्स कसा असणार आहे याच्यावर काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस कोणी हा पब्लिश केला, तर लक्ष ठेवायचा जागतिक स्वरूपातला मलेरियाचा अहवाल हा कोणी केलेला आहे, तर आपल्याकडं WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी डिसेंबर 2022 मध्ये जागतिक मलेरिया अहवाल काय केलेला आहे, त्या प्रकारचा असलेला तिथं पब्लिश केलेला आपल्याला दिसून येतोय. मग ह्या पब्लिश केलेल्या असलेल्या अहवालामध्ये नेमकं काय दिसतंय, नेमका प्रॉब्लेम काय आहे जागतिक स्तरावर. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून काय दिसतंय की मलेरियामुळं मृत्यूचे जे प्रमाण आहे, मग ते प्रमाणामध्ये काही वाढ झाली आहे का कमी झालेली आहे हे आपल्याला बघता येऊ शकतं. मग याच्यामध्ये काय दिसतंय की मलेरियामुळं होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2020 मध्ये त्या प्रकारची असलेली किती आहे, 6,25,000 वरून 2021 मध्ये 6,19,000 काय झालेली आहे, इथं झालेली आहे. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं आपण कमी झालेलं आपण असं म्हणू शकतो. म्हणजे बऱ्यापैकी काय केलेलं आहे आपण इथं त्या प्रकारचे चांगले कामं केलेले आहे आणि मलेरिया कमी करण्यासाठी भारत किंवा संपूर्ण जगामध्ये बऱ्यापैकी काय केला जात आहे, प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एवढं लक्ष ठेवायचं की आता आपल्याकडे मलेरियाच्या रुग्णांची संख्या काय झालेली आहे, कमी झालेली आपल्याला दिसून येते. परंतु शोकांतिका ही आहे की भारतामध्ये म्हणतो जगामध्ये पर्टिक्युलर रिपब्लिक ऑफ कांगो असेल, घाना असेल, भारत असेल, नायजर असेल किंवा टांझानिया असेल, या 5 देशातील मृत्यूंचे घट झालेले आपल्याला तिथं दिसून येते. आणि त्या प्रकारचं असलेलं तिथं उच्च भार असलेल्या 11 देशांमध्ये आपल्याला ह्या देशांचं असलेलं पूर्वी नाव होतं आणि ते आता काय झालेलं आहे, कमी झालेलं आपल्याला दिसून येते. मग त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला काय गोष्टी करता येऊ शकता, तर भारताने मलेरिया
मलेरिया निर्मूलनाच्या संदर्भामध्ये भरपूर गोष्टी केलेल्या आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीचा असलेला हा जागतिक मलेरिया अहवाल 2022 आपल्याला तिथं दिसून येतोय. येतं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे त्या प्रकारचं असलेलं. बघा आता काय आहे त्या संदर्भामध्ये पुढच्या असलेला करंट अफेअर्स मध्ये काय सापडतं आपल्याला? ग्लास. काय आहे? ग्लास अहवाल 2022. व्हेरी 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 IMP. आता नेमका हा ग्लास अहवाल काय आहे आणि ग्लासच्या त्या अडकत आहे सर, आवाज अडकत आहे. ओके, थोडं आवाजाचं प्रोनाउन्सिएशन मी हे करतो. ठीक आहे, चलो. परा काय आहे? ग्लास अहवाल. आता ग्लास अहवाल जो आहे तो 2022चा पब्लिश केलेला आहे. मग नेमका असा ग्लास अहवाल आहे तरी काय की ग्लास अहवालाच्या संदर्भामध्ये आपल्याला एवढं महत्त्वाचं का आहे? कारण की पहिल्यांदा त्या प्रकारचं असलेलं कोणी WHOनी काय WHOनी आणि UNच्या असलेल्या वॉटर ह्या संघटनांनी जागतिक स्तरावरील जागतिक स्वच्छता व पेयजल विश्लेषण आणि मूल्यांक काय जागतिक स्वच्छता व पेयजल विश्लेषण आणि मूल्यांक यांनी त्या प्रकारचा अहवाल तयार केला आणि तो डिसेंबर 2022 मध्ये काय केलेला आहे? प्रसिद्ध केलेला आपल्याला इथं दिसून येतंय. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येतंय की नेमकं आता याचं उद्दिष्ट काय असणार आहे? तर याचं उद्दिष्ट काय आहे? आवश्यक पाणी, स्वच्छता आणि स्वास्थ्यता सोबतच त्या प्रकारच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये आपल्याकडे असलेलं पेयजलचं असलेलं जे कव्हरेज आहे ते काय करणे? वाढवणे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की जगामध्ये सर्वात जास्त असलेलं रोगराई किंवा त्या प्रकारचं असलेलं जे पोल्युशन्स आहे ते पसरतं, ते कशामुळे पसरतंय? तर ते फक्त पसरतं कशामुळं? पाण्यामुळं. मग पाण्याची असलेली व्यवस्था आणि पाण्याच्या संदर्भामध्ये त्या प्रकारचं असलेलं त्याचं युटिलायझेशन हे कशा प्रकारे असावं? तर ते स्वच्छ स्वरूपातलं असायला पाहिजे. म्हणून WHOनी असा प्रकारचा अहवाल प्रदर्शित केला. त्या अहवालाचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय असणार आहे? त्या प्रकारचं असलेलं ग्लास अहवाल. काय आहे? ग्लास अहवाल असणार आहे. मग ह्या ग्लास अहवालामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण काय केलेलं आहे? तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये पेयजलाचं असलेलं संदर्भ घेत आपण पाणी व्यवस्थितरित्या कसं दिलं जाईल त्याच्यावर काय केलेलं आहे? भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतंय. ब्लर दिसत आहे सर. हे नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे वंदना मॅम, होऊन जाईल, कव्हर होऊन जाईल. तुम्ही थोडंसं स्टिक राहा. नेटवर्कचा इश्यू चालू आहे सगळीकडं. पावसाचं वातावरण असल्यामुळं कुठंतरी त्या प्रकारचं असलेलं तिथं आपल्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम्स बघायला भेटतोय. ठीक आहे, होईल, कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, चलो पुढचा बघा. पुढची असलेली एखादी स्कीम आहे. एखादी स्कीम म्हणजे बऱ्यापैकी स्कीमवर क्वेश्चन येतात म्हणून त्या प्रकारे विचारणं आपल्याला डिस्टर्ब करणं गरजेचं आहे किंवा त्या प्रकारचं असलेलं तिथं डिस्कस करणं गरजेचं आहे. मग काय आहे? उस्ताद योजना. कोणती योजना? उस्ताद योजना. उस्ताद योजनेच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला ही उस्ताद योजना का महत्वाची आहे? तर सध्या आपल्याला सगळ्यात महत्वाचं कोणत्या समुदायाला? अल्पसंख्याक समुदायाला. कोणाला विद्यार्थी मित्रांनो? अल्पसंख्याक समुदायांना. ह्या सगळ्या समुदायाला आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये म्हणजे जनसामान्याच्या मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल त्याच्यावर भाष्य करण्यासाठी अल्पसंख्याक समुदायाचं असलेलं अस्तित्व मान्य करणे आणि त्यांचा असलेल्या गोष्टीला प्रमोट करण्यासाठी आपण ही उस्ताद योजना आणलेली इथं दिसून येते. मग आता याचं असलेला लॉंग फॉर्म काय आहे? त्याचं असलेलं ॲब्रिव्हिएशन तर आपण उस्ताद केलेलं आहे, परंतु त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? अपग्रेडिंग द स्किल ट्रेनिंग इन ट्रॅडिशनल आर्ट्स क्राफ्ट्स फॉर द डेव्हलपमेंट. आपल्याला माहिती आहे की जसं की जर तुम्ही राजस्थानला गेले, जर तुम्ही त्या प्रकारचं असलेलं लखनौला गेले तर तिथं असलेला जे काही अल्पसंख्याक ग्रुप आहे ना तर त्यांच्या असलेल्या हाताकरीला म्हणजे आपण म्हणतो ना की हस्तकला असेल किंवा बाकीचे काही डेकोरेटिव्ह वर्क असेल त्या डेकोरेटिव्ह वर्क्स करण्यासाठी ते लोक परफेक्शनिस्ट असतात. मग त्या प्रकारचं असलेल्या त्या गोष्टी फक्त तेच लोक बनवू शकतात. मग जर अशा प्रकारचा जो अल्पसंख्याक ग्रुप असेल तर त्यांच्या असलेल्या ह्या डेव्हलपमेंटला प्रमोट करण्यासाठी ह्या स्किलला प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंट काय देते? अर्थसहाय्यता देते. मग त्या अर्थसहाय्यता देणारी असलेली योजना ती कोणती योजना आहे? तर उस्ताद योजना आहे. लक्षात ठेवायचं, उस्ताद योजना कोणासाठी आहे? तर अल्पसंख्याकाच्या समुदायाच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आहे. आणि ती स्किल कोणती असणार आहे? तर ट्रॅडिशनल स्किल असणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं ट्रॅडिशनल स्किल काय केलं जाणार आहे? डेव्हलप केल्या जाणार आहे उस्ताद योजनेच्या मार्गदर्शनाखाली.
खाली. आलं लक्षात? अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये ही उस्ताद योजना काय आहे, महत्वाची आहे, आपल्याला इथं कळू शकतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर तशीच एक महत्वाची योजना आहे, ती योजना म्हणजे कोणती आहे, दिशा योजना. काय आहे, दिशा योजना. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण योजना पण घेतोय, माझ्या मते तरी असा एकही क्वेश्चन चुकता कामा नये जो की तुमच्या एक्झामला येणार नाही. तुमच्या एक्झामला योजनाचे येत असेल येऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की सध्या चर्चेमध्ये चालू आहे आणि सध्या आपल्याला त्या प्रकारच्या गोष्टीला धरूनच तुम्हाला काय करायचं आहे, ह्या गोष्टीची तयारी करायची आहे. मग अशा वेळेस आपण काय बघतोय की योजनेवर तुम्हाला यदा कदाचित क्वेश्चन येत असेल तर तेही आपल्या हाताखालून गेलं कामा नाही. तुम्हाला आलेच पाहिजे, तुम्हाला त्या प्रकारच्या त्याचं असलेलं त्या संदर्भामध्ये चुकलं गेलंच नाही पाहिजे. आलं लक्षात? म्हणून त्या प्रकारची असलेली ही योजना असणार आहे. या योजनेमध्ये आपल्याला दुसरी योजना सापडती, ती म्हणजे काय, दिशा योजना. कोणती योजना आहे, दिशा योजना. मग दिशा योजना कशा संदर्भात आहे, तर पहिली गोष्ट आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की दिशा योजना कोणी सुरुवात केली आहे आणि त्याचा संदर्भ काय आहे. तर आपल्याकडे लक्ष ठेवायचं, कायदा आणि न्याय मंत्रालय. काय, कायदा आणि न्याय मंत्रालय म्हणजे लॉ अँड जस्टिस मिनिस्ट्री जी आहे, त्या कायदा आणि न्याय मंत्रालयाने लोकसभेला माहिती देताना असं सांगितलं की ही जी दिशा योजना आहे ती दिशा योजना 2021 ते 26 या 5 वर्षासाठी काय करायला पाहिजे, सुरू करण्यात आली आहे. आणि अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपण काय उद्देश साध्य करतोय, तर नीट लक्ष ठेवायचा. ते उद्दिष्ट म्हणजे काय की सर्वसमावेशकता, एकात्मिक आणि पद्धतशीर उपाय प्रदान करण्यासाठी ही योजना केलेली आपल्याला दिसून येते. मग ही त्या प्रकारचं असलेलं सर्वसमावेशक काय द्यायचंय, तर आपल्याला भारतीय स्तरावर न्याय मिळवण्याच्या उद्देशाने काय केलेलं आहे, एकात्मिक आणि पद्धतशीर स्वरूपातली उपाययोजना केलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये जर सामान्य व्यक्तीचं कल्याण करायचं असेल तर त्याला न्याय हे देणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आपण न्यायाची संकल्पना बघतो तर त्यावेळेस आपल्याकडं न्याय व्यवस्था ही फार मोठ्या खर्चिक स्वरूपातली आहे, त्या प्रकारची क्लिष्ट स्वरूपातली आहे आणि अलॉंग विथ दॅट सामान्य व्यक्तीला ती अंडरस्टँडेबल नाहीये. परिणाम स्वरूप आपल्याला जर न्याय व्यवस्था स्ट्रॉंग करायची असेल, आपल्याला आर्टिकल 39चा प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन करायचं असेल, तर अशा वेळेस आपल्या असलेल्या संविधानाची उद्दिष्टांची पूर्तता करायची असेल तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एक समान स्वरूपातला, सर्वसमावेशक स्वरूपातला अशा प्रकारचा असलेला काय द्यावं लागणार आहे, न्याय द्यावं लागणार आहे. मग हे न्याय देता वेळेस आपल्याकडं जो लॉ मिनिस्ट्री आहे, कायदा मंत्रालय आहे, त्या कायदा मंत्रालयाने ही योजना चालू केली आहे आणि त्या योजनेचं नाव काय आहे, दिशा योजना. काय आहे, दिशा योजना आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की दिशा योजना ही कशाच्या संदर्भात आहे, तर लक्ष ठेवायचं तो संदर्भ येतो कशाच्या, तर आपल्याकडं न्याय व्यवस्थेचं असलेलं संपूर्ण करणं हे कोणाचं काम आहे, आपल्या भारत देशाचं आहे. आलं लक्षात? अशा प्रकारच्या गोष्टी. त्याच्यानंतर पुढचं असलेलं त्या प्रकारचे चिल्लई कलान. काय आहे, चिल्लई कलान. विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन त्या प्रकारची कॉन्सेप्ट येते तर त्यावेळेस तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. काय, चिल्लई कलान काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. चिल्लई कलान काय आहे, तर साहजिकच आहे, परत परत त्याच गोष्टी आपण चर्चा करतोय. का परत इन द सेन्स आपण परत जम्मू काश्मीरकडे चाललो आहोत. का चाललोय, कारण की जम्मू काश्मीरचं भारतामध्ये अस्तित्व आणि त्याच्यामध्ये सध्या चालू आहे इनस्टॅबिलिटी. फॉर दॅट रिझन्स आपल्याला जम्मू काश्मीरला परत बघावं लागणार आहे. मग चिल्लई कलान काय आहे, तर लक्ष ठेवा, काश्मीर खोरे जे फार प्रसिद्ध आहे, त्या काश्मीर खोऱ्यामध्ये 21 डिसेंबर ते 30 जानेवारी काय 21 डिसेंबर ते 30 जानेवारी मध्ये त्या संदर्भामध्ये चिल्लई कलान म्हणजे मोठ्या थंडीसाठी पर्शियन शब्द हा वापरला जातो. मोठं म्हणजे थंड जास्त असेल तर काय म्हणलं जातं, चिल्लई कलान म्हटलं जातं. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या 40 दिवसाच्या सर्वात कठीण हिवाळ्याचा कालावधी म्हणून काय केला जातो, त्या प्रकारचा असलेला तिथं संबोधित केला जातो. या अंतर्गत आपल्याला काय दिसतंय की आपल्याला इथं काय करायचं आहे, त्या प्रकारच्या असलेल्या पाणी पुरवठ्यासह दल सरोवर काय केलं जात आहे, गोठले जात आहे. मग अशा वेळेस त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीमध्ये तिथं तेथीलच्या लोकांचं राहणीमान कसं असणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे आणि त्यांच्यामध्ये ते त्या प्रकारचं असलेलं कल्चर कसं जपताय, तर त्याच्यावर भाष्य करताना आपल्याला कुठं चिल्लई कलानचा आपल्याला संदर्भ तिथं सापडतोय. मग आपण असं म्हणू शकतो का की चिल्लई कलान हा कशा संदर्भात आहे, तर जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये ज्या वेळेस तुमचं असलेलं टेम्परेचर काय, टेम्परेचर मायनस
5.7 ते -2.5 पर्यंत जात आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून त्याला संकल्पनेला नाव दिलं काय आहे, चिल्लई कल्याण नाव दिलेलं आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये नियर टू बी 20 दिवसाचं काय असणार आहे, हा पिरियड म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. हे तुम्हाला तिथं माहिती असणं गरजेचं आहे. सुष्मित सर काय म्हणताय, सर रेग्युलर लेक्चर होणार ना? अगदी. तुम्ही काल नव्हते का, जॉईन नव्हते झाले का? काल पण होतं, आज पण असणार आहे, उद्या पण असणार आहे, कंटिन्युअसली असणार आहे, दररोज लेक्चर असणार आहे. आणि विशेषतः हे करंट अफेअर्स टोटली फ्री असणार आहे तुमच्यासाठी. फक्त आपण याच्यामध्ये काय करतोय की तुमचं अटेंडन्स वाढली पाहिजे, तुमचं असलेलं कन्सेप्टची क्लिअरिटी झालीच पाहिजे. तुम्हाला त्या प्रकारचं असलेल्या सगळ्या गोष्टी तिथं दिल्या जाणार आहे. तुम्ही ॲप डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला तिथं PDF पण टाकल्या जाणार आहे. तुम्ही टेलिग्राम जॉईन करा, तुम्हाला तिथं PDF तिथं भेटून जाणार आहे. त्यामुळे टू द पॉइंट असणार आहे. लक्षात. लेक्चर असणार ना सर? यस, सांगितलं तुम्हाला, सुष्मित सर सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याच्याही पलीकडे जाऊन काय करतोय, आपण त्या प्रकारची असलेली टेस्ट सिरीज आपण कंडक्ट केलेली आहे. आणि ह्या टेस्ट सिरीज मध्ये सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट करतोय, आपण त्या प्रकारची असलेली 10 फुल मॉक टेस्ट करणार आहे. आणि त्याचं विथ एक्सप्लेनेशन 40 व्हिडिओमध्ये सोल्युशन देणार आहे. जर तुम्ही हे टेस्ट सॉल्व्ह करत असाल विद्यार्थी मित्रांनो, आय एम डॅम शुअरिंग की तुमचा एकही कदाचित क्वेश्चन चुकण्याची शाश्वती मी घेतोय. का? कारण की त्या प्रकारचं असलेला सगळ्या आणि स्वरूपामध्ये इवन दो PYQचाही संदर्भ आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. जेणेकरून तुमचं PYQ पण कव्हर होत आहे, ऑलॉंग विथ दॅट तुम्हाला अप्रोच येतोय. आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कव्हर करतोय तर त्याचा असलेला संदर्भ आपण काय म्हणतोय, ह्या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये कव्हर केल्या जाणार आहे. आलं लक्षात. चलो कोमल सर, लेक्चर नंबर किती आहे सर? सेकंड नंबरचा आहे. ठीक आहे, ग्रामसेवकसाठी चालेल का हे सर? अगदी. सोनाली मॅम, तुम्हाला सांगतो काय, करंट अफेअर्स आहे. करंट अफेअर्स तुमचं करंट अफेअर्स एवढं स्ट्रॉंग पाहिजे की तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, करंट अफेअर्सला तुम्हाला पर्याय नाहीये. करंट अफेअर्स तुम्हाला समजलंच पाहिजे. आलं लक्षात. चलो नेक्स्ट. त्यामुळे ह्या प्रकारची असलेली जी टेस्ट सिरीज असेल ती 399 मध्ये असणार आहे. आणि त्याचं सगळं तुम्हाला ॲपवर माहिती भेटणार जाणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचं काय आहे, पुढचं असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस काय सापडतं की धर्म काय, धर्मदाम काय, धर्मदाम. परत एकदा शब्द वापरतोय, धर्मदाम हा भारतातील पहिला काय, भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ आहे. काय आहे, धर्मदाम. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी व्हेरी IMP. काय सांगतोय, धर्मदाम हा काय आहे, भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो मतदारसंघ आणि मतदारसंघामध्ये राहणारा एखादा व्यक्ती जो की उभा राहतो, फक्त मतासाठी उभा राहतो. परंतु केरळमधील धर्मदाम अशा प्रकारचा एकमेव मतदारसंघ आहे संपूर्ण भारतामध्ये की जिथं प्रत्येक वार्डामध्ये काय शब्द वापरतोय, प्रत्येक वार्ड किंवा प्रभागामध्ये त्या प्रकारचं असलेलं काय स्थापन केलेले, वाचनालय स्थापन केलेले, ग्रंथालय स्थापन केलेलं आहे. मग अशा प्रकारचं असलेल्या ज्या संदर्भामध्ये आपण म्हणतोय की भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय असलेला असा हा प्रकारचा काय आहे, मतदारसंघ आहे. आणि हा मतदारसंघ जेव्हा आपण डिक्लेअर करतो त्या प्रकारचा असलेला कुठलचा आहे तर केरळमध्ये आपल्याला तिथं सापडतोय की ज्याच्या अंतर्गत सर्व प्रभागामध्ये वाचनालय असणारा हा भारतातील एकमेव काय आहे, मतदारसंघ आहे. माझं तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारच्या मतदारसंघाचं प्रत्येक देशातल्या प्रत्येक मतदारसंघाच्या नेतृत्वाने जर स्वीकारलं तर भारत कुठेच्या कुठे जाईल. प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या प्रकारचं असलेलं वाचनालय, ग्रंथालय असेल तर तुमचं त्या प्रकारचं प्लेइंग ग्राउंड असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे भारत हा सक्षम स्वरूपातला होणार आहे. मग अशा सगळ्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं दिसून येत आहे. सर, ज्यांना बॅच ऑलरेडी जॉईन केली आहे त्यांना टेस्ट सिरीज फ्री नाही का? फिटनेस क्लब तुम्ही एकदा कन्सल्ट करून बघा. परंतु आपण अशा प्रकारचं असलेलं डिस्क्रिमिनेटिव्ह नेचर कदाचित ठेवणार नाही. तर तुम्ही ते एकदा कन्सर्न जो नंबर दिला आहे त्यांना कॉल करून बघा. थँक्यू सो मच सर फॉर फ्री GK सिलेबस अँड प्लीज गिव्ह सजेशन हाऊ टू प्रिपेरेशन. शुअर सुष्मित, नक्की नक्की. ठीक आहे, चला बघा.
येतं लक्षात? काय सांगितलेलं आहे? भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ कुठं आहे? तर धर्मधाम आहे, आणि तो कुठं आहे? केरळमध्ये आपल्याला तिथं दिसून येते. त्याच्याही पलीकडे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की 100% साक्षरतेचा दर्जा प्राप्त करणारे कोणतं राज्य आहे? तर त्या प्रकारचं केरळ राज्य आपल्याला तिथं सांगता येऊ शकतं. मग अशा प्रकारचं असलेलं हे का केलं आहे, आणि ते विशेषतः केरळमधूनच का केलेलं आहे? तर त्या प्रकारचं आपल्याला काय दिसतंय? केरळचे पुथुवारियल नारायण पन्नीकर, काय परत एकदा नाव सांगतोय, पुथुवारियल नारायण पन्नीकर यांनी भारतातील ग्रंथालय चळवळी चालू केलेली आपल्याला दिसून येते. मग अशा व्यक्ती ज्यांनी ग्रंथालयाची चळवळीची असलेली सुरुवात केली, ह्या साहेबांनी ते कुठून सुरू केली? केरळमध्ये. म्हणून त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये आपण धर्मधाम, जो भारतामधील असलेल्या केरळच्या राज्यामध्ये असलेला मतदारसंघ आहे, तिथं काय केलेलं आहे? 100% आपण काय केलेलं आहे? फक्त आणि फक्त ग्रंथालय आणि वाचनालय तिथं असणार आहे. त्यामुळं भारतातलं पहिलं आहे, आणि हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? पुढचं बघा. पुढचा असलेला काय संदर्भ सापडतो आपल्याला की प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये कोणता राज्य त्या प्रकारचं असलेलं काय आहे? पहिलं आहे. तर कोणतं आहे? मेघालय. आता बघा, आपण जर म्हणतो ना की भारतामध्ये कृषी क्षेत्र किंवा जी शेती क्षेत्र आहे ते कसं नाहीये? शाश्वत नाहीये. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शाश्वती राहिली नाहीये की कोण उत्पन्न घेईल आणि कशा प्रकारे उत्पन्न घेईल. परंतु ज्यावेळेस भारताने त्या प्रकारचा सर्वे कंडक्ट केला, आणि सर्वे कंडक्ट केल्यानंतर असे राज्य की जिथं शेतीचं प्राबल्य आहे, कृषी क्षेत्राचं प्राबल्य आहे, आणि ह्या प्राबल्याच्या आधारावर आपण जेव्हा राज्यांची वर्गवारी केली, तर त्या वर्गवारीमध्ये आपल्याला काय दिसून आलंय की आपल्याकडं असलेला संपूर्ण भारतामध्ये पहिलं राज्य ज्याचं असलेलं पर कॅपिटा इन्कम, म्हणजे दर त्या प्रकारचं असलेलं कृषी कुटुंब, म्हणजे कुटुंबाचं असलेलं आधार जे कृषी आहे त्याच्यावर उत्पन्नामध्ये, सरासरी उत्पन्नामध्ये कोणतं राज्य आहे? तर मेघालय राज्य आपल्याला तिथं दिसून येते. लक्ष ठेवायचं, पहिलं ऑप्शन तुम्हाला पंजाब देतील, परंतु पंजाब आहे का? नाही. प्रति कृषी कुटुंब म्हणजे एक कुटुंब जे की संपूर्णरित्या कशावर आधारित आहे? कृषी घटकावर आधारित आहे. तर अशा असलेल्या ह्या कुटुंबाचं सरासरी उत्पन्न जेव्हा काढतो, तर त्यावेळेस असलेलं पहिल्यांदा राज्य की जिथं 100% त्याचं प्रॉपर युटिलाइज होतं ते म्हणजे कोणतं आहे? त्या प्रकारचं असलेलं मेघालय आपल्याला तिथं सापडतंय. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेलं हे मेघालय आहे, आणि मेघालयमध्ये आपल्याला हे दिसतंय. त्याच्यानंतर कोणतं आहे? तर लक्ष ठेवायचं, पंजाब आहे. मग अशा प्रकारचं असलेलं जर तुम्ही मेघालयाचं उत्पन्न बघायला गेलं तर त्या प्रकारचं असलेलं काय दिसतंय? 29,348 एवढं आपल्याला दिसतंय. आणि पंजाबचं जर बघायला गेलं तर आपल्याला 26,701 आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर कोण असणार आहे? हरियाणा, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीरचा काय लागतोय? नंबर लागतोय. तुम्हाला जर क्वेश्चन येत असेल काय की प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्न हे कोणतं राज्य पहिलं आहे? तर पहिलं राज्य लक्ष ठेवायचं ते म्हणजे काय? मेघालय. आपलं पंजाब नाही. पंजाब कितीवर आहे? सेकंडवर आहे. म्हणजे मेघालयचा माणूस म्हणजे त्यांचं कुटुंब दर महिन्याला नियर टू बी 30,000 रुपये महिना कमवतो शेतीमधून, असं आपण म्हणू शकतो. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेलं संदर्भ तिथं सापडतो. त्याच्यानंतर पुढचं काय आहे बघा. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2022. काय? इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2022. मग अशा प्रकारची असलेली एक फोरम आहे, त्या प्रकारची असलेली एक त्या प्रकारचा आपण काय म्हणू शकतो? फोरम आहे. आणि गव्हर्नन्सची असलेली ती समिट होती. मग ती समिट कधी स्थापन झाली? तर त्या प्रकारचं असलेलं डिसेंबर 2022 मध्ये. कैलास नाही काय? कैलास नाही काय? काही असेल तर मला शंका विचारत चला, कैलास सर विचारत चला. ठीक आहे, चला. काय सांगतोय? इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम कुठं झाली? सॉरी, त्या प्रकारचं कोणतं इयर आहे? तर डिसेंबर 2022 मध्ये. पण ती कुठं झाली? तर लक्ष ठेवायचं, ती कुठं झाली आहे? नवी दिल्लीमध्ये आपल्याला इथं झालेली दिसून येत आहे. मग याचा अल्टिमेट उद्दिष्ट काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? सिंपल, नावातच काय आहे? इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स.
की भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांचं असलेलं जे लक्ष आपण ठेवलेलं आहे ते लवकरात लवकर अचीव्ह करणे. अलॉंग विथ दॅट आपल्याकडे इंटरनेट स्पीड ज्या पद्धतीने आता सध्या आहे त्या पद्धतीचा असलेला वापरकर्त्यांचा जो वापर वाढतोय तर त्याच्या वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करणे, पायाभूत सुविधाची इस्टॅब्लिशमेंट करणे, अशा पद्धतीची असलेली विचार विनिमय करणारा हा फोरम आहे, एक विचार गट आहे. तो विचार गटांची असलेली बैठक बसली होती, ती बसली होती डिसेंबर 2022 मध्ये आणि ते स्थळ होतं ते म्हणजे काय, नवी दिल्ली. मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे ती त्या प्रकारचं असलेलं जास्तीत जास्त म्हणजे 800 दशलक्षावर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त अधिक ब्रॉडबँड वापरकर्ते असलेले भारतामध्ये जगातील सर्वात मोठे कनेक्टेड राष्ट्र असल्याची काय केलेली आहे याच्यामध्ये वाच्यता केलेली आपल्याला दिसून येते. मग असा त्या प्रकारचं असलेल्या सगळ्या गोष्टीच्या अंतर्गत काय दिसतंय की भारतामध्ये हे इंटरनेट युटिलायझेशन जास्त होताना आपल्याला दिसून येते. मग याच्यासाठी आपण इंटरनेट गव्हर्नन्स फोरम तयार केलेला तिथं दिसून येतंय. आलं लक्षात? ह्या अशा प्रकारचं असलेलं करंट अफेअर्स मधलं त्या गोष्टी होत्या. आता पुढचं काय आहे, बॅचची प्राइस काय आहे सर? त्या प्रकारचा अक्षय सर 999 आहे फक्त. 999 मध्ये तुमचं सगळं कव्हर होणार आहे, सगळं कव्हर म्हणजे इव्हन तो तुमचं असेल जी के असेल त्या प्रकारचं असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात सगळ्या कव्हर होणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, चलो बघा काय आहे 2031 पर्यंत देशामध्ये, अरे हा परत आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला पुढचं असलेला जगातील पहिले पामलीफ, काय जगातील पहिले पामलीफ हस्तलिखित संग्रहालय. बघा आपण ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की पामलीफ, पामलीफ म्हणजे पाम म्हणजे आपला हात, एवढ्या प्रकारचा हात असतो आणि ह्या हातासारखा एवढा असलेला एखादं झाडाचं पान आणि ह्या पानावर काही हस्तकला केल्या जाते. मग अशा प्रकारचं असलेलं ही जी हस्तकला आहे त्या हस्तकलेचं असलेलं पहिलं संग्रहालय कुठं आहे असं जर तुम्हाला विचारलं जात असेल तर लक्ष ठेवायचं की जगातील पहिलं, भारतातलं नाही विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट कुठलचं आहे तर डायरेक्ट जगातील पहिलं काय, पाम लीफ. कोणतं लीफ? पाम लीफ म्हणजे तुमच्या हाताचा एवढं असलेलं जेवढं लीफ असेल त्याच्यावर हस्तकला केलेल्या गोष्टीचं संग्रहालय हे कुठं आहे तर त्या प्रकारचं असलेलं केरळमध्ये. कुठं आहे? केरळमध्ये आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग ह्या केरळच्या अंतर्गत आपल्याला त्या प्रकारचं असलेलं आशियातील त्या प्रकारचं पहिलं पामलीफ हस्तलिखित संग्रहालयाचं आपण काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. मग भारतामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून काय दिसतंय की भारतामध्ये कलाकुसरीची कमतरता नाहीये, हस्तकलाची कमतरता नाहीये आणि भारत सरकार त्याला वाव देतोय. मग केरळ सारख्या ठिकाणी की जिथं आपण ह्या हस्तकलेला वाव देऊन पाम लीफचं पहिलं संग्रहालय आपण काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कारण की हे जगामधलं पहिलं आहे बरं, जगामधलं पहिले, त्यामुळं इथं कुठंच तुम्हाला सापडणार नाही. ते फक्त कुठं सापडणार आहे तर भारतामध्ये सापडणार आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? ह्या प्रकारचं. त्याच्यानंतर पुढचं असलेलं काय आहे, परत केरळ सरकारचं थोडं आपल्याला संदर्भ घ्यायचा आहे. मग केरळ सरकारच्या संदर्भामध्ये काय सापडतंय तर केरळ सरकारने मनरेगा कामगारांना काय द्यायला चालू केलेली आहे, पेन्शन द्यायला चालू केलेले आहे. त्या प्रकारचे अक्षय यस 1999 मध्ये 999 मध्ये आम्ही सगळे सब्जेक्ट देतो बेटा, लक्ष ठेवा. तुमचा असलेला बेनिफिट त्याच्यामध्ये आहे आणि विशेषतः सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम ऑथेंटिक भेटत आहे. इव्हन दो तुम्हाला PDF वगैरे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे. बघा काय सांगतोय मी परत एकदा पुढचं असलेलं करंट अफेअर काय सांगतंय की केरळ सरकारने काय केलेलं आहे, मनरेगा कामगारांना पेन्शन द्यायला चालू केलेलं आपल्याला दिसून येतंय. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय विद्यार्थी मित्रांनो की पहिलं आता ह्या प्रकारचं असलेलं केरळ गव्हर्नमेंटचं असलेलं चांगला इनिशिएटिव्ह आहे. कारण की केरळ गव्हर्नमेंटला माहिती आहे की आपल्याकडे असलेलं जी मनरेगा स्कीम आहे, मनरेगा म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ह्या योजनेअंतर्गत जो व्यक्ती काम करतो त्याला 100 दिवस आपण काय करत असो त्या प्रकारचा असलेला तिथं मोबदला देतो आणि त्याला 100 दिवसाचा जॉब गॅरंटी देत असतो. मग अशा लोकांचं असलेलं उर्वरित असलेले जे दिवस आहे त्याचा असलेला प्रॉब्लेम काय होईल, मग त्याचा असलेला त्याचा उदरनिर्वाह कसा
कसं होईल आणि त्या प्रकारचं त्याचं ए संपलं तर त्याच्यानंतर त्याचं असलेलं काय होऊ शकतं. मग अशा गोष्टीवर विचार करून केरळ गव्हर्नमेंटनी, लक्षात ठेवा कोणी, केरळ गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा त्या प्रकारचं असलेलं मनरेगा लोकांना काय देण्यास सुरुवात केलेली आहे, त्या प्रकारची असलेली पेन्शन देण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 60 वर्षाच्या झाल्यावर अशा कामगारांना मंडळाकडून काय भेटणार आहे, मासिक पेन्शन भेटल्या जाणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती जर मनरेगाच्या असलेल्या कामाच्या इथं नोंदणी झाली आणि तो व्यक्ती जवळपास आयुष्यातले 20 वर्ष मनरेगामध्ये काम करत असेल तर त्या व्यक्तीला वयाच्या 60व्या वर्षीनंतर काय चालू होणार आहे, पेन्शन चालू होणार आहे. मग अशा प्रकारची पेन्शन चालू करणारा एकमेव राज्य आहे ते कोणतं आहे तर त्या प्रकारचं आपलं केरळ राज्य आहे. आणि याच्यातून काय दिसतंय की आपण सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचा आयुष्याचा आपण उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहोत. आलं लक्षात. चलो पुढचं काय आहे, मणिपूरमध्ये काय आहे, संगाई महोत्सव. काय, मणिपूरमध्ये संगाई महोत्सव. मी आता मणिपूरचा संदर्भ का घेतोय कारण की आपण सर्वांना ठाऊक आहे, करंट अफेअर्समध्ये वाचतोय की मणिपूरमध्ये त्या प्रकारची आग धगधगती आहे, मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहे, मणिपूरमध्ये त्या प्रकारची असलेली गरादोळ चालू आहे. मग अशा प्रकारचे असलेल्या त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसत आहे की आपल्याला मणिपूरमध्ये कोणता महोत्सव सेलिब्रेट केला जातो तर संगाई महोत्सव हा सेलिब्रेट केला जातो. आलं लक्षात. सर खूप टीचिंग करता सर. वैभव किमान 10 इयर आहे सर, 20 नाही. किमान 10 इयर आहे, 20 नाही सर. वैभव कशा संदर्भामध्ये 10 इयर आणि 20? अक्षय सर खूप टीचिंग करतात म्हणजे टीचिंग नाही केली पाहिजे का अक्षय सर? चला बघा काय सांगतोय, मणिपूरमध्ये काय आहे, संगाई महोत्सव. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की त्या प्रकारचं असलेलं संगाई महोत्सव काय आहे, त्या गोष्टीच्या अनुषंगाने कुठं आहे संगाई महोत्सव. हा संगाई महोत्सव आहे मणिपूरमध्ये. कुठं आहे, मणिपूरमध्ये आपल्याला दिसून येत आहे. महात्मा गांधी पेन्शनसाठी 20 वर्ष किमान 10 आहे सर, 20 नाही. बर चालेल. ओके ठीक आहे. चलो काय आहे संगाई. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी काय केलं, 22 नोव्हेंबर 2022 रोजी विष्णुपूर जिल्ह्यातील विष्णुपूर जिल्ह्यातील मोईरांग खुन्नो इथं काय केलेलं आहे, नव्याने बांधलेल्या संगाई एथेनिक पार्क मध्ये काय केलेलं आहे, संगाई महोत्सव सेलिब्रेट केलेला आपल्याला दिसून येते. मग संगाई काय आहे तर संगाई कोण आहे तर संगाई एका प्रकारच्या हरणाचं काय आहे, नाव आहे. आणि हे त्या प्रकारचं असलेलं जे आपण फ्लोटिंग टेबल्स म्हणतो तो फ्लोटिंग टेबल्स तुम्हाला मणिपूरमध्ये सापडतो. आणि हा फ्लोटिंग टेबलवर डान्सिंग बियर ज्याला म्हणलं जातं ती ही संगाई काय आहे, बियर. म्हणजे त्याला त्या प्रकारचा आपण काय म्हणू शकतो की ती काय आहे, एका प्रकारचं हरणाचं असलेलं त्या संदर्भामध्ये काय आहे, प्रकार आहे. आणि संगाई असलेला जो डान्स आहे पर्टिक्युलर ती डान्सिंग डिअर्स आहे, ती डान्सिंग डिअर्स तिथं काय करत असते, कंटिन्यू करत असते. म्हणून त्या प्रकारचा असलेला संगाईचा असलेला काय आहे संदर्भ आपल्याला तिथं घेता येतो. आणि तो कुठलचा आहे तर मणिपूर मधला आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात. मग अशा प्रकारचा असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं हा संकल्पना दिसून येते. सगळ्यात चर्चा चालू आहे म्हणून तिथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. शेवटचं आपल्याला काय दिसतं इथं, शेवटचं काय आहे की आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. काय, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. मग आता ह्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव त्या संदर्भामध्ये कुठं झाला तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हा हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव काय झालेला आहे, सेलिब्रेट झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि इथं भागीदारी देश म्हणून कोणता होता तर लक्ष ठेवायचा, कोणता देश आहे, नेपाळ देश आपल्याला तिथं सापडतो किंवा नेपाळ देश असलेला तिथं आपल्याला अस्तित्व असलेला दिसून येतोय. म्हणजे नेपाळ देशाने त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पार्टिसिपेट केलेलं आपल्याला तिथं दिसून येतंय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचा असलेला हा गीता महोत्सव आपल्याला काय दिसतंय की नेपाळ ह्या देशाच्या भागीदारीने आपण काय केलेलं आहे, चालू केलेलं आपल्याला दिसून येतंय. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं आजचं जे सेशन होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ज्या करंट अफेअर्सच्या सगळ्या ओरिएंटेशन्स आहेत त्या ओरिएंटेशन्सवर आपण काय केलेलं आहे, बऱ्यापैकी भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत आहे.
पुढचं आहे त्या प्रकारचं असलेलं ते म्हणजे काय आहे, लायन 47. काय आहे, लायन 47. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की लायन 47 काय आहे, काय लायन 47 काय आहे. तर साहजिकच आहे आपल्याकडे जसं की प्रोजेक्ट टायगर आहे. काय आहे, प्रोजेक्ट टायगर, की त्याचा उद्देश काय आहे की भारतामध्ये टायगरची संख्या काय झाली पाहिजे, वाढवली पाहिजे. त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपण काय सांगतोय की आपल्याकडंही आपल्या लॉयनचीही संख्या वाढली पाहिजे. मग त्याच्यासाठी लायन 47 काय, लायन 47 नावाचं असलेलं आपण काय ठेवलेलं आहे, विजन ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्या प्रकारचं असलेलं आशियाई सिंहाचं काय करायचं आहे, संवर्धन करायचं आहे आणि त्या प्रकारचं असलेलं सिंहाच्या वाढत्या लोकसंख्येचे व्यवस्थापनही करायचं आपल्याला याच्या अंतर्गत दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून लायन 47 काय आहे, तर हे लक्ष ठेवायचं की लायनचं प्रोडक्शन आणि त्या प्रकारचं त्याचं व्यवस्थापन करणे. सर दर मंडेला शिकवायला चॅप्टरवर टेस्ट घ्या जा. नक्की नक्की प्रयत्न करेल मी. ठीक आहे वंदना मॅम, नक्की प्रयत्न करेल सर. ठीक आहे चलो बघा, वंदना मॅम, सर नाही सॉरी. ठीक आहे चलो नेक्स्ट काय आहे, पुढचं काय आहे, SAIME काय, सायमी. काय आहे, सायमी उपक्रम काय आहे, लक्षात ठेवायचं. सायमी उपक्रम विचारला जाऊ शकतो, एन्व्हायरमेंटशी संदर्भात आहे, एन्व्हायरमेंटला ओरिएंटेशन धरून आहे. कारण की तुम्हाला एन्व्हायरमेंटचाही एक क्वेश्चन येऊन गेलेला आपल्याला दिसून येतोय. त्यामुळं सध्या चर्चेमध्ये आहे. तर काय सायमी काय काय आहे, त्याचा असलेला संदर्भ काय सापडतो, तर लक्ष ठेवायचं की आपल्याकडं खारफुटी वने आहे. काय आहे, खारफुटी वने. ही खारफुटी वने फार महत्वाची आहे. ज्यावेळेस आपल्याकडं भरती ओहोटी होती तर त्यावेळेस समुद्राचं पाणी मागं पुढं होत असतं. मग अशा वेळेस समुद्राच्या किनाऱ्याचं जे आपण म्हणतो इरोजन, म्हणजे त्या प्रकारचं असलेलं तिथून ते काय होत जाणं, इरोट होत जाणं, ते थांबविण्यासाठी आणि त्या प्रकारच्या असलेल्या मोठमोठ्या लाटांना अडविण्यासाठी ह्या खारफुटी वनस्पतीचा काय होत असतो, फार मोठा फायदा होत असतो. मग ह्या खारफुटी वनस्पतीच्या असलेल्या संवर्धनासाठी काय, ह्या खारफुटीच्या वनस्पतीच्या संवर्धनासाठी आपण उपक्रम राबवला आहे. त्या उपक्रमाचं नाव काय आहे, सायमी आहे. काय आहे, सायमी आहे. मग अशा प्रकारचं असलेलं त्याचा असलेला संदर्भ घेता वेळेस काय सापडतोय, सस्टेनेबल ॲक्वाकल्चर्स इन द मँग्रोव्ह इकोसिस्टम. लक्ष ठेवायचं काय सांगतोय, सस्टेनेबल ॲक्वाकल्चर्स इन अ मँग्रोव्ह इकोसिस्टम. सायमी हा काय आहे, उपक्रम भारताने राबवलेला आपल्याला दिसून आहे. वैभव ॲब्सोल्युटली बरोबर. दीपक पाटील सर PDF फॉर्मॅट नोट्स भेटतील का, दीपक सर तुम्ही ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये भेटून जाणार आहे. यस यस व्हेरी गुड, आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं सायमी उपक्रम कशासाठी आहे, तर लक्ष ठेवायचं खारफुटीच्या वनस्पतीच्या असलेल्या संवर्धनासाठी आणि त्या प्रकारच्या असलेल्या त्याच्या प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशनसाठी आपल्याला तिथं दिसून येत आहे. तुम्हाला एक होमवर्क देतो विद्यार्थी मित्रांनो. मग एक लक्ष ठेवा की आपल्याला हा क्वेश्चन कशा प्रकारे डील करता यायचा आहे, की त्या प्रकारचं आपल्याला कळलं पाहिजे की खारफुटी वनस्पतीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये जास्त आहे का गुजरातमध्ये आहे, हे तुम्ही होमवर्कमध्ये सर्च करून घ्या. जेणेकरून तुमचा असलेला अभ्यास अजून तेवढ्या ताकदीचा होणार आहे. मग तुमचं गुजरातमध्ये जास्त आहे का वेस्ट बेंगॉलमध्ये आहे खारफुटीचं क्षेत्र, हे घरी गेल्यानंतर सर्च करा. अर्जुन सर एक्झाम गुरु नाव आहे आपल्या ॲपचं, तर त्या प्रकारचं असलेलं तुम्हाला तिथं सापडणार आहे. वंदना मॅम ॲब्सोल्युटली राईट, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट, व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो तुम्हाला शाश्वत देतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अभ्यास प्रॉपरली केला ना, तुमची कंबाईन पण एक्झाम आपण काढू शकतो. कंबाईन एक्झामला पण त्या प्रकारचं डील करू शकतो. कंबाईन एक्झामचं पण तुम्ही स्वप्न बघत असाल ना, आपण त्या पण सगळ्या गोष्टी करू शकतो. एवढं आपण त्या प्रकारे सगळ्या गोष्टी चॅनलाइजनी किंवा व्यवस्थितरित्या एक्झाम ओरिएंटेशन आपण घेणार आहोत आणि त्या प्रकारचा असलेला आमचा प्रयत्नही चालू असणार आहे. जर तुम्ही त्या प्रकारची साथ देत असाल तर नक्की आपण त्या प्रकारच्या सगळ्या एक्झाम क्रॅक करण्याची ताकद ठेवणार आहोत. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून काय दिसून येतं आपल्याला की आपल्याकडं पुढचा करंट अफेअर्स काय आहे, की बघा पहिलं राज्य कशा संदर्भामध्ये, कोणतं राज्य, तर तमिळनाडू. कोणतं राज्य, तमिळनाडू. तमिळनाडू राज्याने काय केलं, तर तमिळनाडू राज्याने स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं आणि असं करणारं पहिलं भारतातलं राज्य आहे. काय सांगतोय मी, परत एकदा सांगतो मित्रांनो, लक्ष ठेवा. पहिलं राज्य आहे कोणतं, तर तमिळनाडू. कोणतं आहे, तमिळनाडू आहे. तमिळनाडू राज्याने काय केलं, तर स्वतःचे हवामान बदल आणि मिशन सुरू
केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. आतापर्यंत भारत देशाने हवामान बदलाच्या संदर्भात काय करायचं किंवा काय नाही करायचं तर त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. परंतु पहिलं एकमेव राज्य आहे जे की तमिळनाडू, त्यांनी स्वतःचं असलेलं हवामान बदलाशी आम्ही कसं जोडणार आहोत, कशा पद्धतीने आम्ही त्याच्या प्रकारे ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, ते सगळ्या गोष्टी कुठं सांगितलेल्या आहे, तमिळनाडूच्या गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय दिसतंय की देशातील पहिले, लक्षातच ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी 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 IMP, देशातील पहिले राज्य आहे की ज्यांनी त्या प्रकारचं असलेलं काय केलेलं आहे, स्वतःच्या असलेल्या हरित तमिळनाडू मिशन आणि तमिळनाडू वेटलँड मिशन अशा दोन नावाच्या असलेल्या मिशननी इथं सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचा एकच उद्दिष्ट आहे की आमचं असलेलं वातावरण हे आम्ही काय करणार आहोत, प्युअर ठेवणार आहोत. ज्यावेळेस आपण दिल्लीची गंमत बघतो विद्यार्थी मित्रांनो, तर दिल्लीमध्ये अगदी श्वास घेणंही अवघड होतं आणि दिल्लीमध्ये त्या प्रकारच्या असलेल्या पोल्युशनमुळे तिथलच्या लोकांच्या असलेल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतोय. मग ह्या प्रकारचा असलेला संदर्भ घेत त्यावेळेस तमिळनाडू गव्हर्नमेंटनी हे पहिला स्टेप उचलला आणि त्याच्यामध्ये सरळ सांगितलं की येस, वी आर द फर्स्ट स्टेट टू इंट्रोड्यूस इज अ काइंड ऑफ अ थिंग्स टू प्युअर द अवर एन्व्हायरमेंट. आलं लक्षात? मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून कोणतं स्टेट आहे तर लक्ष ठेवायचं ते म्हणजे काय, तमिळनाडू स्टेट आपल्याला तिथं दिसून येत आहे. त्याच्यानंतर परत पहिलं असलेला संदर्भ, भारतातील पहिलं काय असेल तर त्या सगळ्या गोष्टी बघा. भारतातील पहिल्या, परत काय शब्द वापरतोय, भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे केरळमध्ये काय झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. हे कुठं काय असतं, पहिलं काय आहे, पहिल्यावर क्वेश्चन भरपूर विचारला जाता, त्यामुळं आपल्याला हे विचारणं किंवा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग काय सांगितलेलं आहे की भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन कुठं झाले तर ते झाले म्हणजे कुठं, केरळमध्ये. मग त्या प्रकारचं असलेलं काय आहे की तिथं अलुवा येथे सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. म्हणजे त्या संदर्भामध्ये तो कार्बन उत्सर्जनाच्या संदर्भामध्ये लक्षणीय काय केलेला आहे, घट केलेला झाल्याने ह्या बियाणाने शेतीला कार्बन न्यूट्रल दर्जा प्राप्त करण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचं असलेलं हे अशा प्रकारचं फार्म आहे, एका प्रकारची शेती आहे की जिथं अशा प्रकारच्या शेतीच्या पद्धतीची असलेली जी बनावट होती तर त्याच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईडचं असलेलं इमिशन काय होत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. मग अशा प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून त्या गोष्टीला डोक्यात घेऊन केरळमध्ये त्या प्रकारे कार्बन न्यूट्रल फार्मचं काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आपल्याला तिथं दिसून येतंय. त्यामुळे लक्षात ठेवायचं, कार्बन न्यूट्रल फार्म हे कुठं झालेलं आहे, पहिलं भारतातलं ते झालं म्हणजे केरळमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतंय. आलं लक्षात? त्याच्यानंतर काय आहे बघा, आठवा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल. व्हेरी 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 IMP. काय सांगतोय, आठवा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल कुठं भरला तर लक्ष ठेवायचं तर त्या प्रकारचं असलेलं काय आहे, भोपाळमध्ये आहे. कुठं आहे, भोपाळमध्ये आहे. आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतोय काय, इथं क्वेश्चन विचारला जातो की आठवा भारताचा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल आहे. आपण विविध प्रकारचे फेस्टिवल सेलिब्रेट करतो ना, तर विविध प्रकारचे फेस्टिवल आहे, तशा प्रकारचे भारताचा असलेला सायन्सचा फेस्टिवल आहे. काय आहे, सायन्सचा फेस्टिवल. साहजिकच आहे, या फेस्टिवलमध्ये उद्दिष्ट काय असणार आहे की भारतामध्ये सायंटिफिकली किंवा सायन्सचं असलेलं अवेअरनेस वाढवणे, सायन्सची असलेली आवड निर्माण करणे, नवनवीन इनोव्हेशन आपल्याला इंट्रोड्यूस करणे, अशा प्रकारच्या असलेल्या त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी की जिथं सायन्सच्या आधारावर असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीची असलेली रेहेलचेल ह्या असलेल्या फेस्टिवलमध्ये सेलिब्रेट केल्या जाते. आणि हे कितवं फेस्टिवल होतं तर 8वं फेस्टिवल होतं ना आपल्याला दिसून येते. आणि ते कुठं झालंय तर भोपाळमध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचं असलेलं हे फेस्टिवल कधीपासून सुरुवात करतो आपण तर 2015 पासून कंटिन्यू करताना आपण इथं दिसून येते. अल्टिमेट त्याचा मोटो काय असणार आहे, सायन्सची आवड निर्माण करणे. आज आपण बघतोय जर सायन्सने एवढी मोठी प्रगती केली असेल, मोठमोठ्या स्वरूपामधल्या त्याचं असलेलं काही गोष्टी केल्या असेल तर त्याचं असलेलं श्रेय ह्या अशा मोठमोठ्या फेस्टिवलमध्ये केल्या जातो की ज्या फेस्टिवलचं उद्दिष्ट सगळ्या लोकांना तिथं जमवणे आणि त्याच्या माध्यमातून कार्यकर्ते घडवून आणणे. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेला त्या संदर्भातला आपल्याला दिसून येतोय. आता आपल्याला बघायचं आहे की पुढचं
39वा काय 39वा काय सांगतोय मी परत एकदा लक्षात घ्या 39वा इंडिया इंडो कॉर्पाट काय आहे इंडिया इंडो कॉर्पाट सराव हा कोणाकोणामध्ये झालेला आहे तर लक्ष ठेवायचं त्या प्रकारचा असलेला कॉर्पॅट असलेला सराव हा इंडिया आणि अजून कशामध्ये झालाय तर भारताचं नौदल आणि इंडोनेशियाचं नौदल यांच्यामध्ये अशा प्रकारचा युद्ध सराव झालेला आहे आणि त्या युद्ध सरावाचं नाव काय आहे इंडिया इंडो कॉर्पाट आहे काय आहे कॉर्पॅट ऍक्च्युअली कॉर्पॅटचा असलेला तो कॉर्पोरेशन म्हणजे सहकार्य मग इंडिया आणि इंडोनेशिया भारत आणि इंडोनेशियाचं असलेलं नौदलाचं युद्ध सराव हा त्या प्रकारचा असलेला झालेला आपल्याला तिथं दिसून येतोय आणि मग अशा प्रकारची असलेली ही जी आवृत्ती आहे ती किती आहे तर 39वी आवृत्ती आपल्याला तिथं दिसून येते आणि ती 8 ते 19 डिसेंबर 2022 मध्ये काय केल्या जाणार आहे या कालावधीमध्ये केल्या जाणार आहे याचा मुख्य उद्देश काय असणार आहे आपल्याकडचे ज्या टेक्नॉलॉजी असणार आहे ते इंडोनेशियाला द्यायच्या आणि इंडोनेशियाच्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे घ्यायचा याचं असलेलं विन विन सिच्युएशन कुठं होणार आहे तर आपल्याकडं असलेल्या ज्या आपल्याकडं पॅसिफिक ओशन आहे किंवा हिंदी ओशन आहे ह्या सगळ्या ओशन मध्ये चायनाचं प्राबल्य थांबविणे इंडोनेशियाला जवळ घेतलं की ऑटोमॅटिकली काय होणार आहे त्या प्रकारचा चायना डचकून जाणार आहे म्हणून भारताने अशा प्रकारचे असलेले युद्ध सराव केले आणि चायनाला खडसावलं की चायना बघ आता आम्ही इंडोनेशिया आणि आम्ही सोबत युद्ध सराव करतोय मग अशा प्रकारचं 39वी असलेली आवृत्तीचं हे इंडिया आणि इंडो कार्पेट आपण काय करतो आहे सराव करत आहे आलं लक्षात मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला ते दिसत आहे आलं लक्षात अशाच प्रकारचा असलेला पुढचा असलेला सराव आहे तो फार महत्त्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पॉलिटी विषय असेल एन्व्हायरमेंट विषय असेल संरक्षण विषय असेल किंवा त्या प्रकारचा जिओग्राफिकल विषय असेल सगळ्या विषयांचा करंट अफेअर्स घेतोय तुम्ही हा एक ऑब्झर्व करा की तुम्हाला कोणत्याच असलेल्या माझ्या मते तरी म्हणजे जेवढं माझं अनालिसिस आहे तेवढं कोणत्याच असलेल्या करंट अफेअर्समध्ये एवढं समग्र स्वरूपामध्ये घेत नसेल परंतु आपण प्रत्येक गोष्ट तिथं बारकाईने बघून ज्या ज्या महत्त्वाच्या वाटताय त्या सगळ्या आपण घेत आहोत हे लक्षात घेणं गरजेचं आहे मग अशा प्रकारचं असलेलं पुढचं युद्ध सराव आहे तो युद्ध सराव म्हणजे काय सूर्यकिरण काय आहे सूर्यकिरण मग अशा प्रकारचा सूर्यकिरण हा जो युद्ध सराव आहे सूर्यकिरण 16 तो कोणाकोणामध्ये झालाय तर लक्ष ठेवायचं भारत आणि नेपाळमध्ये झालेला आपल्याला दिसून येते कोणाकोणामध्ये दिसतंय भारत आणि नेपाळमध्ये झालेला इथं दिसून येते तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की त्या प्रकारचं असलेलं काय सूर्यकिरण 16 हा युद्ध सराव कोणामध्ये झालेला आहे तर तो झालेला आहे भारत आणि नेपाळमध्ये आपल्याला तिथं झालेला दिसून येतोय मग अशी ही कितवी आवृत्ती होती तर 15वी आवृत्ती होती आणि 16व्या आवृत्तीमध्ये आपण उतरलेलो आहोत असा त्याचा काय आहे संदर्भ आपल्याला तिथं लागू शकतो आलं लक्षात आता आपल्या आजच्या सेशनचं शेवटचा असलेला घटक काय आहे बघा शेवटचा घटक काय आहे स्वॉट काय आहे स्वॉट आता स्वॉट काय आहे तर ज्या पद्धतीने मला सांगितलं की इथं आपल्याला काय बघायचं आहे जगातील पहिला काय जगातील पहिला अशा प्रकारचं जल सर्वेक्षण उपग्रह आहे मग जर तुम्हाला विचारलं की जगामधील पहिल्या जल सर्वेक्षणाचा उपग्रह जो की आपल्या अंतराळामध्ये आहे तर त्याचं असलेलं नाव काय आहे तर लक्ष ठेवायचं काय आहे स्वॉट आहे काय आहे स्वॉट आहे तुम्हाला विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये काय आहे जागतिक स्तरावरील जल सर्वेक्षण उपग्रह जो आपण सोडलेला आहे आपण म्हणजे संपूर्ण जगाच्या वतीने सोडलेला आहे तर त्याचं नाव काय आहे स्वॉट आहे मग याचं काम काय असणार आहे हो की आपल्याकडं पाण्याची पातळी किती कमी झाली आहे कोणत्या देशामध्ये त्या प्रकारच्या पातळीची लेवल कमी झालेली आहे आणि त्याची मागची कारणे काय हे सगळ्या गोष्टीचा ॲनालिसिस करणे ह्या सगळ्या गोष्टीचं असलेलं त्या प्रकारचं काय करणे आहे ऑब्झर्वेशन करणे हे कोणाचं काम आहे स्वॉटचं आपल्याला तिथं दिसून येते मग अमेरिकेच्या नासानी त्या प्रकारचं असलेलं हे जे आहे काय म्हणता येईल उपग्रह आहे तो सोडलेला आपल्याला तिथं दिसून येतोय मग याच्यामध्ये असलेलं काय दिसतंय की पृथ्वीच्या गोड्या जल प्रणालीचे पहिले जागतिक सर्वेक्षण याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे तिथं केल्या जाणार आहे त्याचा असलेला मूळ उद्देश काय आहे की भारतामध्ये किंवा त्या प्रकारचं जगामध्ये कुठं गोड पाणीचं प्रमाण
प्रमाण हे कमी झालंय आणि कशामुळे कारण झालेलं आहे हे आपल्याला ॲक्युरेट कळणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं जागतिक स्तरावरलं पहिलं स्वॉट आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का विद्यार्थी मित्रांनो? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? यस. सो वी हॅव टू बी स्टॉप हिअर. आपल्याला त्या प्रकारचं असलेलं आज थांबू आपण आणि उद्या तेवढ्याच जोशाने, तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्याच अभ्यासाच्या स्फूर्तीने एकत्र यायचं आहे. आपल्याला किती विद्यार्थी येत आहे, किती जात आहे, आपल्याला त्याची काही घेणं नाही. आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे, जास्तीत जास्त मार्क्स फेच करायचे आहे. आणि तुम्हाला हे शाश्वत देतो की करंट अफेअर्स हा असा घटक असतो की ज्याच्यातून तुम्हाला जास्त मार्क्स मिळू शकता. आलं लक्षात? त्या प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारे मिस करायला नाही पाहिजे. आपल्याकडं घाण सवय असते की हां 1-2 दिवस, पहिला दिवस एकदम फॉर्ममध्ये ऐकतो, दुसऱ्या दिवशी हळूहळू कमी होतो, परंतु हे कंटिन्यू केलं पाहिजे का याचा बेनिफिट नक्की होणार आहे. यस चेतन सर, आपण एक्झाम ओरिएंटेशनच घेतोय का? कारण की आम्हाला माहिती की एक्झामला काय विचारलं जाऊ शकतं, जगामध्ये पहिलं काय आहे, भारतामधलं पहिलं काय, महाराष्ट्रामधलं पहिलं काय, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण ॲनालिसिस केलेलं आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे. सो वी हॅव टू बी स्टॉप हिअर आणि याच्यानंतर बाकीचं असलेलं आता उद्या परत आपण 9 वाजता भेटू आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी परत एकदा डिस्कस करता येऊ शकतं. आलं लक्षात? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ठीक आहे. चलो.